वेलकम फ्रेंड्स. आज आपण विज्ञानचा जो पेपर झालाय तुमचा रविवारी त्याचं डिस्कशन घेणार आहोत. ठीक आहे, मी क्वेश्चन वाचेल, तुम्ही लक्षात ठेवा काय प्रॉब्लेम असेल काय नाही, तुम्ही कमेंट पण करू शकता. पहिला क्वेश्चन लिहिला होता बघा, इरिथ्रोब्लास्टोलिस फिटॅलिस आजार कोणत्या परिस्थितीत होऊ शकतो. आपल्याला एक आजार दिलाय आणि ते विचारलं की आजार कोणत्या परिस्थितीत होऊ शकतो. तुमच्या पुढे 4 पर्याय असतात, मग ते 4 पर्यायापैकी आपल्याला बघायचं की हा आजार कोणत्या परिस्थितीमध्ये होणार आहे. तर पहिला लिहिलाय 2 RH. आता इथं बघा ऑप्शन मध्ये काय दिले, पर्यायामध्ये RH फॅक्टर यूज केला. हा RH काय असतो, तर तुम्ही ब्लड ग्रुप, हा आजार कशाशी रिलेटेड आहे तर आपल्या ब्लड ग्रुपशी रिलेटेड. हा पहिल्यांदा तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, आणि रोगावर नेहमी प्रश्न येत असतात. ठीक आहे, तर पहिला लिहिलंय ब्लड ग्रुपचा RH फॅक्टर. तुम्हाला माहिती आहे आपण ब्लड ग्रुप बघत असतो, पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असतात आणि काही निगेटिव्ह ब्लड ग्रुप असतात. तर त्याच्यामध्ये म्हटलं की हा रोग कोणत्या परिस्थितीमध्ये होऊ शकतो, तर त्याचा आन्सर लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा आईचा ब्लड ग्रुप RH निगेटिव्ह असेल आणि आईच्या गर्भामध्ये जे काही बाळ तयार होत असेल त्या बाळाचा जर रक्त ग्रुप RH पॉझिटिव्ह असेल तर हा रोग होणार आहे. कोसा म्हटलं का, आईचा रक्त ग्रुप कोणता असला पाहिजे, निगेटिव्ह असला पाहिजे. RH निगेटिव्ह म्हणजे काय, तर आता ब्लड ग्रुप तुम्हाला माहितीच आहे, A असू शकतो, B असू शकतो, AB+ असू शकतो किंवा O असू शकतो. तर हा RH काय असतो, तर हा प्रोटीनचा फॅक्टर असतो, एक प्रोटीनचा लेयर प्रेझेंट असतो तुमच्या कोणत्या RBC रेड ब्लड सेल्सवर. ठीक आहे, तर हा प्रेझेंट असेल तर त्याला म्हणणार आपण RH पॉझिटिव्ह. तो प्रोटीन कोड प्रेझेंट नसेल तर RH निगेटिव्ह म्हणत असतो. तर हा लक्षात ठेवायचा, इरिथ्रोब्लास्टोलिस फिटॅलिस हा आजार कधी होणार, जर आईचा रक्तगट RH निगेटिव्ह असेल आणि आईच्या गर्भामध्ये वाढणारं बाळ जर हे RH पॉझिटिव्ह असेल तर हा रोग होत असतो. ही घटना, हा प्रश्न खूप वेळेस विचारलाय तर लक्षातच ठेवून टाकायचं. ठीक आहे, इरिथ्रोब्लास्टोलिस फिटॅलिस. मग आता ह्या रोगामध्ये काय होत असतं, जर गर्भामध्ये वाढणारं बाळाचा रक्तगट RH पॉझिटिव्ह असेल आणि आईचा रक्तगट RH निगेटिव्ह असेल तर काय होतं, आईच्या रक्तपेशीमधून काय जातात, अँटीबॉडी जाऊन त्या बाळाला काय करू शकतात, नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात. ठीक आहे, चला दुसरा प्रश्न बघू. हे बघा, आता ही गोष्ट आहे तर हा फॅक्टच आहे की हा रक्तगट असेल तर हा रोग होणार आहे, त्यामुळे हा फॅक्ट तुम्ही लक्षात पण ठेवू शकता. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, पहिला प्रश्न रक्तगटावर होता. दुसरा पण प्रश्न त्यांनी कशावर विचारलाय तर रक्तगटावर विचारलाय. बाजरीवरील अर्गट रोग हा खालीलपैकी कोणत्या बुरशीच्या संसर्गाने होतो. ठीक आहे, त्यांनी विचारले बघा, हा खालीलपैकी रोग दिलाय तुम्हाला, कोणता रोग दिलाय, बाजरीवरील अर्गट नावाचा रोग. ठीक आहे, पुन्हा म्हणतो रोगावर खूप सारे प्रश्न विचारले जातात. आता रोग काय, प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात, की हा रोग बुरशीमुळे झाला, जीवाणूमुळे झाला, विषाणूमुळे झाला, हा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. हा रोग वनस्पतीमध्ये होतो किंवा प्राण्यामध्ये होऊ शकतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जेव्हाही तुम्ही पेपर सॉल्व्ह केल्यानंतर डिस्कशनचा अर्थच आहे की आपल्याला कळलं पाहिजे, हे आपण प्रॅक्टिस करतोय तर अशा बेसिसवर कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर इथे लिहिलंय बाजरीवरील अर्गट रोग. आपल्याला रोग दिलाय, कोणता रोग आहे त्यांनी सांगितलेले पण बुरशीच्या संसर्गाने येतोय. तर विचारलंय संसर्गाने होतो तर खालीलपैकी हा कोणता रोग आहे. ठीक आहे, कशाच्या प्रकारे होतो, तर याचा आन्सर काय, तर पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे, तर हे बघा, आता रोगाच्या बाबतीमधले क्वेश्चन तुम्हाला पाठ करण्याचे आहे की बाबा हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो, जीवाणूमुळे होतो आणि कोणत्या प्राण्यावर होतो, कोणत्या वनस्पतीवर होतो. या गोष्टी फॅक्च्युअल डाटा आहे, तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवा. जिथे जिथे फॅक्ट्स गोष्टी असतात, माहिती असते, ती माहिती तुम्हाला पाठ करणंच असते. ठीक आहे, सॅम्पल प्रश्न होता बाजरी अर्गट रोग कशामुळे होतो, तो बुरशीच्या संसर्गाने. तर कोणता होतो, तो पर्याय क्रमांक 3. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तिसरा पर्याय विचारला होता पेशीवरील. जर तुम्हाला मराठीमध्ये समजत नसेल एखाद्या प्रश्नाचं तर तुम्ही इंग्रजीमध्ये पण वाचन करू शकता. ठीक आहे, इंग्रजीमध्ये विज्ञान थोडंसं सोपं असतं मराठीमध्ये वाचन करण्यापेक्षा. ठीक आहे, इथं तिसरा प्रश्न होता पेशीवरील केंद्रकाचे अस्तित्व सर्वप्रथम कोणी दर्शविले. आता आपल्याला माहिती आहे पेशी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जेवढे सजीव असतात ते पेशीपासून बनलेले असतात. मग त्यांनी आपल्या पेशीविषयी विचारले का नाही. पेशीमध्ये जे केंद्रक असतं, तुम्हाला आपण त्याला न्यूक्लियस म्हणत असतो. पेशीमध्ये जो केंद्रक असतो न्यूक्लियस असतो. केंद्रकाचं अस्तित्व, केंद्रक असतं पेशीमध्ये, हे सर्वप्रथम कोणी दर्शविलं. तर हा पण डाटा फॅक्च्युअल डाटाच आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पहिलं पेशी, आता इथं बघा पर्याय क्रमांक पहिला दिलाय रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुकने काय केलं होतं, तर पहिल्यांदा पेशीचा शोध लावला होता. पेशी काय असते सांगितलं होतं. आपल्याला पेशी विचारलं नाही, पेशीमधले असणारं केंद्रक विचारलंय. केंद्रकला तुम्ही म्हणू शकता न्यूक्लियस. केंद्रकालाच आपण काय म्हणतो, न्यूक्लियस. तर न्यूक्लियसचा शोध कोणी लावला होता, तर रॉबर्ट ब्राउनने लावला होता. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता फॅक्च्युअल डाटा की पेशीचा शोध कोणी लावला, मृत पेशीचा शोध कोणी लावला. आता इथे पर्याय क्रमांक पहिला बघा रॉबर्ट हुक दिलेला आहे.
रॉबर्ट हुकने काय केलं होतं, पहिल्यांदा जो काही पेशीचा शोध लावला बरोबर, पण ती कोणती पेशी होती, मृत पेशी होती. आता थर्ड ऑप्शन दिलाय लिवेनहुक. लिवेनहुकने कोणत्या, पहिल्यांदा जिवंत पेशीचा शोध लावला होता. ठीक आहे, बाकी पर्याय पण बघायचे. पर्यायातून आपल्याला आन्सर कळलं की बाबा केंद्रकाचं अस्तित्वाचा शोध कोणी लावलेला आहे, तर रॉबर्ट ब्राऊनने लावलाय. ठीक आहे, आपला आन्सर आलेला आहे. पण बाकीचे पर्याय पण एकदा चेक करून बघायचे की रॉबर्ट हुक दिला होता, रॉबर्ट हुकने कशाचा शोध लावला होता, सर्वप्रथम पेशीचा शोध लावला होता. पण रॉबर्ट हुकने ज्या पेशीचा शोध लावला होता ती पेशी कोणती होती, मृत पेशी होती. तिसरा ऑप्शन दिला लिवेनहुक. लिवेनहुकने ज्या पेशीचा शोध लावला होता ती पेशी कोणती होती, जिवंत पेशी होती. चौथा पर्याय दिला त्यांनी लॅमॉर्क. लॅमॉर्कने जो काही शोध लावलाय तो कशाचा लावला होता त्यांनी, इनहेरिटन्स, जनुकी विषयीचा माहिती दिली होती त्यांनी. ठीक आहे, तर याचा काही संबंधच नाही. बाकी पर्यायामधला आन्सर कोणता आहे, तर रॉबर्ट ब्राऊन आहे. ठीक आहे, बघा पेपर डिस्कशन असो किंवा परीक्षा तुम्ही जी प्रॅक्टिस पेपर देते याचा अर्थच आहे की तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. नुसता प्रश्न वाचून आपला आन्सर बरोबर आलं का यावर सीमित नाही राहायचं, की या प्रश्नावरच्या आधारे कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात किंवा कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो ते पण आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आता ह्याच प्रश्नावर तुमचे 3 प्रश्न तयार होऊ शकतात. पहिला बघा, हा पेशीवरील केंद्रकाचे अस्तित्व कोण लावला, रॉबर्ट ब्राऊन. ठीक आहे, पाठ झालं. दुसरा प्रश्न, रॉबर्ट हुकने कोणत्या पेशीचा शोध लावला होता, मृत पेशीचा शोध लावला होता. लिवेनहुकने कशा शोध लावला होता, जिवंत पेशीचा शोध लागला होता. आणि लॅमॉर्कने कशाचा शोध लावला होता, तर जनुक्याविषयी माहिती दिलं होतं की जनुक्यांचं एका सजीवामधून दुसऱ्या सजीवामध्ये कशा प्रकारे जनुके जातात त्याविषयी माहिती दिली होती. ठीक आहे, 3 प्रश्न झाले. आपण पुढच्या प्रश्नाकडे आता मूव्ह करू. सोबत सोबत तुम्ही चेक करत राहा की तुमचा प्रश्न बरोबर आलाय, चूक आलाय, काय नाहीये. ठीक आहे, आता इथे बघा पुढील 2 विधानाचा विचार करा. म्हटले की आपल्याला 2 विधाने दिलेत, 2 देऊ शकतात, 3 देऊ शकतात, 4 विधाने देऊ शकतात. आपल्याला कळलं. ठीक आहे, विधान दिले, पुढे विचारलंय कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे. आता प्रश्न इथेच वाचून नाही थांबायचं की फक्त विधान नाही, विधान तर तुम्हाला लक्षात घ्यायचे, पण त्या विधानापैकी काय विचारले त्यांनी, 2 विधानं दिली, त्या 2 विधानापैकी कोणते विधान बरोबर आहेत विचारले. ठीक आहे, बघायचं इथं बरोबर विचारलंय, चूक विचारले, कारण आपली गलपत इथं होऊ शकते की आपल्याला माहिती आहे दोन्ही विधान तुम्ही वाचणार पण तुम्हाला वाटणार की बरोबर चूक, तर ते बघायचं की काय विचारलं. तर त्यांनी विचारले दोन्ही विधान वाचा आणि त्या दोन्ही विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे. ठीक आहे, इथं पहिलं विधान काय लिहिलंय, सामान्यतः शुद्ध कोलेस्ट्रॉल हे कक्ष तापमानाला स्थायी अवस्थेत असते. आता कोलेस्ट्रॉल तुम्ही ऐकलंच असतील, कोलेस्ट्रॉल आपल्या बॉडीमध्ये सापडत असते, एक प्रकारचा फॅटचा मॉलिक्युल आहे तो. ठीक आहे, फॅट या लिपिड बोलू शकता तुम्ही. तर लागलं कक्ष तापमान. आता कक्ष तापमान किती असतं, तर जनरली 20 ते 25 डिग्री सेल्सिअसला आपण काय म्हणतो, कक्ष तापमान म्हणत असतो. तर त्यांनी विचारलं की कक्ष तापमानाला कोलेस्ट्रॉल कसं असतं, तर स्थायी अवस्थेत असतं. तर हे स्टेटमेंट काय, हे विधान कसं आहे, बरोबर आहे. कक्ष तापमानाला कोलेस्ट्रॉल कसं असणार आहे, स्थायी अवस्थेत असणार आहे. आता अवस्था तुम्हाला माहितीच असतात, स्थायू, द्रव आणि वायू अवस्था. दुसरं काय विचारले विधान बघा, उच्च घनता लिपोप्रोटीन हे वाईट कोलेस्ट्रॉल आहे. आता कोलेस्ट्रॉलचे 2 प्रकार असतात, एक वाईट कोलेस्ट्रॉल आणि एक चांगला कोलेस्ट्रॉल. तर त्यांनी विचारले उच्च घनता लिपोप्रोटीन हे वाईट कोलेस्ट्रॉल आहे. हाय डेन्सिटी, घनता म्हणजे काय, डेन्सिटी. तर उच्च घनता असलेले लिपोप्रोटीन काय म्हणतात, ते वाईट कोलेस्ट्रॉल आहे. पण हे वाक्य काय, तर चूक आहे. तर कोणतं कोलेस्ट्रॉल वाईट कोलेस्ट्रॉल, तर कमी घनता असणार. हे लक्षात ठेवायचं. आता कमी घनता कोलेस्ट्रॉल कसं असतं, वाईट कोलेस्ट्रॉल होतं. आता ह्या एका लाईनवर या एका विधानावर प्रश्न बनवू शकतो. या कोलेस्ट्रॉलच्या प्रश्नावर खूप वेळेस प्रश्न येऊन गेले, तर लक्षात ठेवायचं की उच्च घनता लिपोप्रोटीन हे वाईट कोलेस्ट्रॉल आहे का, नाही. कमी घनता असणारं कोलेस्ट्रॉल कसं असतं, तर वाईट कोलेस्ट्रॉल असतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 4 आन्सर काय दिले त्यांनी, तर पर्याय क्रमांक 1, कारण केवळ अ बरोबर आहे. ठीक आहे, सामान्यतः शुद्ध कोलेस्ट्रॉल कक्ष तापमानाला कसं असतं, स्थायी अवस्थेत असतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता दुसरं विधान महत्वाचं आहे की वाईट कोलेस्ट्रॉल कशाला म्हणणार, कमी घनता असणार लिपोप्रोटीन. ठीक आहे, त्याला तुम्ही काय म्हणणार, वाईट कोलेस्ट्रॉल म्हणणार. ठीक आहे, मग पर्याय क्रमांक आपल्याला विचारलं काय होतं, बरोबर विधान. बरोबर कोणतं आहे, केवळ अ बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक काय येणार, 1 येणार. ठीक आहे, जेव्हा हे तुम्ही बघा अशा प्रश्न जेव्हा स्टेटमेंट वाईज क्वेश्चन येतात तेव्हा बघायचं की विधान किती दिलेत, 1 विधान, 2 विधान, 3, 4 विधान, काही विधानं दिलेली असतील ते विधान बघून घ्यायचे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बरोबर विचारलंय, चूक विचारलंय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, मग तुम्ही 2 विधानं वाचली तर मला कळलं पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे. त्यानंतर पर्याय बघायचं, इथं विचारले केवळ अ, केवळ ब. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही करेक्ट करायचं. तर आपला आन्सर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1 येणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. जर मराठीमध्ये प्रॉब्लेम येत असेल तुम्ही इंग्रजीमध्ये पण वाचू शकता. इंग्रजीमध्ये पण थोडंसं सोपंच असतं. विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी काही गोष्टी तुम्ही इंग्रजी वर्ड लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत जा. ठीक आहे, पुढे जाऊ.
आता पाचवा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, खालीलपैकी कोणता घटक टेरिडोफाइटा आणि अँजिओस्पर्म या दोघांमधील दुवा समजला जातो? दुवा म्हणजे काय असतो, तर एक प्रकारचा पूल लक्षात ठेवू शकता, दोन गोष्टीला जोडणाऱ्याला आपण काय म्हणतो, दुवा म्हणत असतो. मग आता तुम्ही ह्याच्यासाठी कुठल्या टॉपिकवरचा प्रश्न आहे, तर वनस्पती वर्गीकरणावरचा प्रश्न आहे. तर त्यांनी विचारलं, आपल्याला माहिती आहे आपण वनस्पतीला किती ग्रुप, 4-5 ग्रुपमध्ये काय करतो, वर्गीकरण करत असतो. तर विचारलंय टेरिडोफाइटा आणि अँजिओस्पर्म मधला दुवा कोणता आहे? तर आपण पर्याय क्रमांक बघा, थॅलोफाइटा दुवा होऊ शकतो का, ब्रायोफाइटा होऊ शकतो का, अनावर्ती बीजी आणि हिरवे शैवाल होऊ शकतो का? तर 4 पर्याय दिलेत. आपल्याला विचारलंय दुवा, विचारलंय टेरिडोफाइटा आणि अँजिओस्पर्म मधला दुवा कोण असू शकतो, बघायचे पर्याय. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक कोणते येणार, थर्ड येणार, जिम्नोस्पर्म. बघा, टेरिडोफाइटा आणि अँजिओस्पर्म मधला दुवा कोण असणार, जिम्नोस्पर्म. वनस्पती वर्गीकरण लक्षात ठेवायचं, वनस्पतींना आपण 5 वर्गात वर्गीकरण असतो, थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा, टेरिडोफाइटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. तर दुवा कोण असतं, पर्याय क्रमांक 3 जिम्नोस्पर्म. अनावृत्ती बीजी वनस्पती ह्या काही दुवा आहे टेरिडोफाइटा आणि अँजिओस्पर्म मधला. ठीक आहे, बघा आता बाकी पर्याय पण बघायचे की बाकी पर्याय काय नेलेत. थॅलोफाइटा येऊ शकत नाही, थॅलोफाइटा काही सगळ्यात कमी ज्या डेव्हलप झालेली नसलेल्या वनस्पती आहेत. शेवाळ होऊ शकतं का, नाही बाबा. ब्रायोफाइटा होऊ शकतं का, नाही. तर बघायचं की काय विचारलंय, ऑप्शन काय दिले. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढे आता प्रश्न विचारलाय बघा, 6वा प्रश्न क्रमांक, लसिका किंवा त्यालाच वर्ड ब्रॅकेटमध्ये आपण यूज काय केलंय, लिम्फ डॅड्याचे वहन करते. आपल्या बॉडीमध्ये 3 प्रकारचे काय असतात, द्रव पदार्थ असतात किंवा तुम्ही त्याला फ्लुइड बनवू शकता. एक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ब्लड, सेकंड त्याला आपण म्हटलंय लिम्फ, आणि अजून एक असतं CSF सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. बघा आता प्रश्न इथं लिम्फ विचारले किंवा लसिका विचारले, तर सोबत बघायचं बाबा लसिका काय असते. आता परीक्षण आपल्याला विचारले काय वहन करते, इथं प्रश्न असा पण बनवू शकला असता की लसिका काय काय असते किंवा लसिकेमध्ये काय नसते. ठीक आहे, तरी विचारले पहिलं लसिका काय वहन करते, पर्याय क्रमांक केवळ आरसीबी येत आहे, आरबीसी. तर लिम्फ मध्ये हे लक्षात ठेवा, इथे पॉइंट सांगतो की लिम्फ मध्ये आरबीसी नसतातच. अगर लिम्फ मध्ये किंवा लसिकेमध्ये आरबीसी नाही तर ते वहन करणार आहेत का, नाही. ठीक आहे, दुसरं विचारलंय पोषण व रोग प्रतिकार शक्ती. तर याचा पर्याय क्रमांक काय असतं, तर 2. लसिका लिम्फ कशाचं वहन करतात, तर न्यूट्रिएंट, पोषण आणि रोग प्रतिकार शक्ती. तुम्ही एक ऐकलं असेल आपल्या शरीरामध्ये लिम्फॅटिक सिस्टीम नावाचे प्रकार असतो. त्या लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये कोण असतं, तर हे लिम्फ लसिका असतं. लिम्फॅटिक सिस्टीमचं काम काय असतं, रोग प्रतिकार शक्ती, शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचं काम करत असतात. केवळ विचारले कार्बन डायऑक्साईड, नाही बाबा. कार्बन डायऑक्साईडचं वहन कोण करत असतं, आरबीसी करत असतात. पर्याय क्रमांक 4 लिहिले हार्मोन्स आणि डीएनए. हार्मोन्स आणि डीएनएचं पण वहन कोण करत असतं, लाल पेशी, रक्तपेशी आपल्या आरबीसी करत असतात. तरी बाकी पर्याय येणार आहेत का, नाही. तर लसिकेचं वहन कोण करत असतं, पोषण व रोग प्रतिकार शक्ती. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा पुन्हा एक सांगतो, ब्लड आणि लिम्फ मध्ये फरक पण विचारला जाऊ शकतो. ब्लड मध्ये काय माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे ब्लडचं काय असतं, 3 प्रकारच्या पेशी असतात तिथं, लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स असतात. तर ह्या लिम्फ मध्ये काही प्रमाणात पांढऱ्या पेशी सापडतात पण लाल पेशी बिलकुल सापडत नाही. लिम्फ कशाचं वहन करतं, तर पोषण व रोग प्रतिकार शक्तीचं वहन करतं. ठीक आहे, प्रश्न नुसतं वाचायचं नाही, नुसतं आन्सर फाइंड आउट करायचं नाही आपल्या, त्यासोबत अजून थोडीशी ऍडिशनल इन्फॉर्मेशन त्या पेपरवर तुम्ही नोट करू शकता की बाबा लिम्फ कशाचं वहन करतं, लिम्फ आणि ब्लड मध्ये काय फरक असतं. तर लक्षात ठेवायचं, लिम्फ मध्ये लाल पेशी आरबीसी सापडत नाहीत, काही प्रमाणात व्हाईट पेशी सापडत असतात. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. सिंपल प्रश्न असतात, गोष्टी लक्षात ठेवायचे. पुढे जाऊ आपण. बघा सोबत तुम्ही चेक करा तुमचे कोणते प्रश्न बरोबर आहेत, कोणते चूक आहेत, चुकलं तर का चुकलं हे पण अनालिसिस महत्वाचं आहे आपल्यासाठी. पुढे विचारले बघा, माल्टोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कोणते मिश्रण तयार होते. आता विचारलंय माल्टोजला तर तुम्ही पाण्यात टाकलं तर माल्टोज आणि पाण्याची अभिक्रिया होऊन काय तयार होतं विचारले त्यांनी. तर आता बघू शकता तुम्ही पर्याय क्रमांक लिहिलाय ग्लुकोज, रायबोज, ग्लुकोज आणि ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज आणि माल्टोज. तर काय येणार आन्सर, पर्याय क्रमांक 2 ग्लुकोज आणि ग्लुकोज. अगर तुम्ही माल्टोजला पाण्यात टाकलं, माल्टोज काय डायसॅकॅराइड आहे. तुम्ही कार्बोहायड्रेट, प्रथिने, कर्बोदके अभ्यासलेच असेल, त्यालाच आपण काय म्हणतो, कार्बोहायड्रेट्स म्हणतो. त्या कर्बोदकाला आपण काय करत असतो, कर्बोदक कशापासून बनत असतात, शुगर पासून.
साखर म्हणतो, तुम्ही त्याला शुगर म्हणा, साखरेपासून कर्बोदके बनत असतात. आता हा माल्टोज कोणता शुगर आहे? डायसॅकराइड शुगर आहे. तर माल्टोज दोन ग्लुकोजचे मॉलिक्यूल, दोन ग्लुकोज सोबत येऊन काय बनत असतो? माल्टोज बनत असतो. जर माल्टोजला तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तर काय होणार आहे? दोन ग्लुकोज तयार होणार आहेत. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. ह्या गोष्टी लक्षात ठेवायचे. डायसॅकराइड काय असतात? मोनोसॅकराइड, पॉलिसॅकराइड. कर्बोदकाचा तुम्ही जेव्हा अभ्यास केला असेल त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. कर्बोदके, प्रतिज्ञीय, ठीक आहे, या गोष्टीवर विटॅमिन्स काय असतात यावर प्रश्न पुन्हा पुन्हा राज्यसेवेत विचारलेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आता प्रश्न क्रमांक 8 लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 काय म्हटलंय? पुढील विधानांचा विचार करा. पुन्हा आलं बघा, विधानांचा विचार केला म्हटलं की पहिल्यांदा विधान वाचायचे. पुढे काय विचारले? वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत? सत्यच म्हणजे काय? बरोबर विधाने कोणते आहेत आपल्याला विचारले. पहिलं विधान वाचा. मोनोकॉट व डायकॉट ही अँजिओस्पर्मची दोन मुख्य उपवर्ग आहेत. ठीक आहे. ब विधान काय दिले? मोनोकॉट मध्ये पाने जाळीदार नसतात लिहिले. हे प्रश्न तुम्ही जेव्हा विधान वाचताय ते काळजीपूर्वक वाचायचं. का? पहिलं बघा विधान, मोनोकॉट व डायकॉट ही अँजिओस्पर्मचे दोन उपवर्ग आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही अँजिओस्पर्म अभ्यासलाच असेल. तर मोनोकॉट, डायकॉट हे त्याचे दोन उपवर्ग आहेत का? बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. बघा दुसरं विधान काय लिहिलंय? मोनोकॉट मध्ये पाने जाळीदार नसतात. तर बरोबर आहे. मोनोकॉट मध्ये पाने कशी असतात? समांतर असतात. तुम्ही मोनोकॉट, समांतर म्हणजे काय? तर असं हा लीफ बघितला मोनोकॉटचा, तर त्याच्यामध्ये जे पानांमधले जाळीदार असतात ते समांतर असतात, एक दुसऱ्याला समांतर असतात. पर त्यांनी बरोबर, जाळीदार नसतात. बरोबर आहे, जाळीदार नसतात तर कसे असतात? समांतर असतात. तर तुम्ही जेव्हा विधान वाचताय तेव्हा बघायचं नसतात, असतात काय दिलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला विचारले वरीलपैकी सत्य विधाने कोणते? तर काय? दोन्ही विधाने अ आणि ब दोन्ही विधाने कसे आहेत? सत्य आहेत. ठीक आहे. पर्याय प्रश्न क्रमांक काय होता? 8 होता. ठीक आहे. हे बघा इथं सगळ्यात प्रॉब्लेम काय होता? इथे नसतात. बरोबर आहे, नसतात बाबा. मोनोकॉट मध्ये पाने कसे असतात? समांतर असतात. जाळीदार कुठे असणार मग? डायकॉट मध्ये जाळीदार असतात. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. बघा ह्या प्रश्नावरून तुम्हाला कळलं पाहिजे की ह्या प्रश्न घेण्याचा किंवा प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करण्याचं काय, की तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा कोणत्या चॅप्टरवर प्रश्न बनतायत, कोणत्या सब टॉपिकवर प्रश्न बनतायत. ठीक आहे. आपण आता दोन प्रश्न बघितलेत, वनस्पती वर्गीकरणावर आले होते. ठीक आहे. दोन प्रश्न रोगवर आले होते. तर रोगावर प्रश्न, वनस्पती वर्गीकरणावर प्रश्न राज्यसेवेमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जातात. तर तुम्हाला आयडिया आली पाहिजे. नुसतं प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणं हा आपला हेतू नाहीये, त्यासोबत आपल्याला ऍडिशन पॉईंट ऍड ऑन झालेच पाहिजेत. ठीक आहे. पुन्हा बघा रोगावर प्रश्न आले, आणि रोग हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. नेहमी प्रश्न विचारले जात असतात. आता इथं पर्याय काय दिले बघा, खालील रोगांना त्यांचे कारण किंवा संबंधित घटकाशी जोडा. आपल्याला तर रोग एका साईडला रोग दिले, दुसरं त्यांच्या सोबतचं कारण दिले, आणि काय म्हटले? जोड्या जुळवा. ठीक आहे. मी एक मिनिट प्रश्न वरी करून घेतो. ठीक आहे. हा पहिला रोग लिहिलाय क्षयरोग, दुसरा ताप, तिसरा सर्दी आणि विषम ज्वर, आणि पुढे कारण दिली. आता आपल्याला विचारले बाबा हे क्षयरोग कशामुळे होतो? काही नाही. जोड्या लावताना पुन्हा तुमच्याकडे एक प्रश्न असतो की जोड्या लावताना तुम्ही काय करू शकता? तर तुम्हाला माहिती असू शकतं बाबा की कशाची जोडी कशी असते. तुम्हाला जो रोग माहिती आहे, सगळ्यात फिक्स माहिती आहे, त्याची आधी जोडी लावून घ्यायची. तो का सगळ्यात मला वाटतं बाबा सर्दी आहे. सर्दी कशामुळे होतो? रायनो व्हायरसेस मुळे होतो. कॉमन कोल्ड. जर मराठी समजत नसेल तुम्ही इंग्रजी नावे बघू शकता, सोपं असतं. मग आता मला कळालं क ची जोडी बाबा सेकंड सोबत आहे, तर मी ऑप्शन मध्ये बघणार क चं ऑप्शन कुठे आहे बाबा? सेकंड इथेच आहे. पर्याय क्रमांक 2 मध्येच काय, तर आन्सर बरोबर येते. बघायचं फक्त पर्याय क्रमांक क बरोबर आला लगेच जोडी नाही जुळवायची. तर बघा क्षयरोग, क्षयरोग कशामुळे होतो? जीवाणूमुळे होतो. बरोबर आहे. ताप कशामुळे होतो? इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे होतो, आणि विषम जर साल्मोनेलामुळे होतो. हे बघून घ्यायचं. ठीक आहे. पर्याय क्रमांक आन्सर काय येणार? मग आन्सर क्रमांक सेकंड येणार. ठीक आहे. तर बघा एक जोडी जरी जुळली तर तुमचं आन्सर बरोबर येत असतं. जोड्या जुळवाच्या प्रश्नामध्ये सोपं असतं की एक जरी तुम्हाला जी 100% गोष्ट माहिती आहे त्याला पहिल्यांदा श्युरिटी करायची. याच्यामध्ये एखादी जोडी तुम्हाला माहिती नसली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. मला माहिती होती सर्दीचं रायनो व्हायरस आहे, तर मी पहिली जोडी जुळून घेतली आणि बघितलं बाबा क चं ऑप्शन सेकंड, एकच पर्याय क्रमांक भेटलाय मला, मी आन्सर सेकंड. ठीक आहे. बघ हे जुळल्यानंतर बघायचं नाही, बाकी सुद्धा एकदा कन्फर्म करून बघायचं असतं. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. ठीक आहे. इथं काय विचारलं होतं बघा, नायट्रिफिकेशन मध्ये अमोनियाचे कोणत्या 2 प्रकारच्या जीवाणूद्वारे नायट्रेट मध्ये रूपांतर होते? आता हा प्रश्न कशावरचा आहे तर नायट्रोजन सायकल.
नायट्रोजन सायकल, कार्बन सायकल या गोष्टी तुम्ही अभ्यासल्या असतात. तर त्या नायट्रोजन सायकलवर प्रश्न विचारले, पण प्रश्न लक्षात ठेवा बाळा, मी तर काय विचारलंय, नायट्रिफिकेशन मध्ये अमोनियाचे कोणत्या 2 प्रकारच्या जीवाणूद्वारे नायट्रेट मध्ये रूपांतर होते. आता नायट्रोजन सायकल तुम्हाला थोडक्यात मी समजून सांगतो. काय असतं, ऍटमॉस्फिअर मधला जो नायट्रोजन असतो, वनस्पती त्या नायट्रोजन डायरेक्टली श्वसन किंवा ते वापरू शकत नाहीत. मग नायट्रोजनला कोण कन्वर्ट करतं, ऍटमॉस्फिअर मध्ये जो नायट्रोजन प्रेझेंट असतो, वातावरणात जो नायट्रोजन असतो, त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं जातं, पहिल्यांदा अमोनियामध्ये कन्वर्ट केलं जातं. पण इथे कोणत्या बॅक्टेरिया, कोणते जीवाणू प्रेझेंट असतात, तर इथे कोणते जीवाणू असतात, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. नायट्रोजनला फिक्स करणं म्हणजे शोषण करणारे बॅक्टेरिया असतात. पण आपल्याला नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया विचारले का नाही, त्यांना विचारलंय अमोनियाचं कशामध्ये कन्व्हर्शन करताय तुम्ही, नायट्रेटमध्ये. हा अमोनिया नायट्रेटमध्ये म्हणजे NO3- मध्ये हे कन्व्हर्सेशन करणारे कोणते जीवाणू असतात विचारले. प्रश्न वाचताना थोडं काळजीपूर्वक वाचायचं. नायट्रोजन सायकलवर प्रश्न विचारले, ठीक आहे. नायट्रिफिकेशन विचारलं, इथं नायट्रोजन फिक्सेशन विचारलं नाही, तेव्हा कन्फ्युजन होऊ शकतं. कोणते बॅक्टेरिया असतात त्यांनी विचारले. मग याचं पर्याय क्रमांक काय असणार, हे बघा, रायझोबियम आणि ॲझायटोबॅक्टर. पर्याय क्रमांक 1 दिलाय त्यांनी. पण हा पर्याय ॲझायटोबॅक्टर, रायझोबियम कशामध्ये करतात, वातावरणातल्या नायट्रोजनचं रूपांतर अमोनियामध्ये रूपांतर करण्यासाठी हेल्प करतात. त्यामुळे हा पर्याय येणार आहे का नाही. पर्याय क्रमांक 2 बघा, नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. नायट्रिफिकेशन मध्ये कोणते जीवाणू मदत करतात, नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर. नायट्रोजन सायकल मध्ये अजून एक गोड असते बाळांनो. पहिल्यांदा तुम्ही काय केलं, वातावरणातल्या नायट्रोजनचं अमोनियामध्ये काय केलं, रूपांतर केलं. अमोनियाचं रूपांतर नायट्रेट मध्ये केलं. इथे कोणते बॅक्टेरिया असतात, जीवाणू असतात, नायट्रोजन फिक्सिंग जीवाणू असतात. इथे कोणते आहेत, नायट्रिफाईंग जीवाणू आहेत. तर ह्या नायट्रेटचं रूपांतर पुन्हा ऍटमॉस्फिअर मधल्या नायट्रोजन मध्ये करतं. याला म्हणतात डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया. त्या डिनायट्रिफाईंग बॅक्टेरियाचं एक्झाम्पल ऑप्शन क्रमांक 4 दिसतो का, बॅसिलस आणि सुडोमोनास. हे डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया. पर्याय 4ही पर्याय असेच दिले जातात जे तुम्ही वाचलेले असतात. परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. नायट्रोजन सायकल 3 स्टेपमध्ये, 3 अवस्थामध्ये पूर्ण होत असते. त्याचं लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा वातावरणातला नायट्रोजन पहिल्यांदा अमोनियामध्ये वर्ग केलं जातं. अमोनियाचं वर्गीकरण कशामध्ये केलं जातं, नायट्रेटमध्ये. आणि नायट्रेटचं रूपांतर पुन्हा वातावरणातल्या नायट्रोजन मध्ये होऊ शकतं. 3 प्रकारचे वेगवेगळे जीवाणू, बॅक्टेरिया तिथे उपलब्ध असतात. ते नावं लक्षात ठेवायचे. आता हे नावं लक्षात ठेवणे गरजेचं आहे. जिथे फॅक्च्युअल डाटा आहे, माहिती आहे, ती माहिती तुम्हाला लक्षातच ठेवणं आहे. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 10चा आन्सर काय, तर पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. ऑप्शन 1 कशाचे आहे, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. ऑप्शन क्रमांक 4 काय, डिनायट्रिफाईंग जीवाणू बॅक्टेरिया. त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. अशी प्रश्न वाचणं, त्याचे पर्याय बघणं, प्रश्न उत्तर तर बरोबर आलंच पाहिजे, पण बाकी पर्याय काय दिलेत, कशासाठी दिले, ते पण थोडं अनालिसिस करायचं. आणि जे मी पॉईंट सांगतोय सोबत ऍडिशनल पॉईंट पेपरवरच लिहून ठेवा. तुम्ही जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला कामात येतील या गोष्टी. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. ठीक आहे. पर्याय आता प्रश्न क्रमांक आहे आपला 11. विचारले, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामध्ये मुख्य फरक कोणता. आपल्याला विचारले काय, फरक विचारलं. हे परीक्षेमध्ये जर तुम्हाला कळत नसेल ना, डायरेक्ट जिथं तुम्ही अंडरलाईन करू शकता. फरक विचारले, जोड्या विचारले, अयोग्य विधान, योग्य विधान मार्क करून ठेवायचं. विचारले फरक कोणत्या 2 पेशीमध्ये, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. आधी पण पेशीवर एक प्रश्न आला होता की केंद्रकाचा शोध कोणी लावला होता. तर फक्त आपल्याला कळलं पाहिजे बा पेशी टॉपिक काय महत्वाचा आहे, पेशीचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. आता इकडे बघा, पर्याय क्रमांक 4 ही बघून घ्यायचं. फक्त पर्याय क्रमांक पहिला वाचला की लगेच क्लिक नाही करायचं. ठीक आहे. लिहिले, वनस्पती पेशीकडे हरित लवके असतो. ठीक आहे बरं बाबा. प्राणी पेशीकडे पेशी भित्तिका असतो. तिसरा, प्राणी पेशीकडे हरित लवके असतो. वनस्पती पेशीकडे तंतुकलिका नसते. 4 पर्याय लिहिलेत. मराठी समजत नसेल, इंग्लिश मध्ये पण तुम्ही वाचू शकता. सोपं असतं इंग्लिश मध्ये पण. बघा, आपल्याला पहिला पर्याय लिहिलाय, वनस्पती पेशीकडे हरित लवके असतो. माहितीच आहे. आणि आपण जेव्हा पेशीचा अभ्यास केला असेल तुम्ही, वनस्पती पेशी प्राणी पेशीमध्ये फरकच आहे. वनस्पती काय करू शकतात, प्रकाश संश्लेषण करू शकतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. कशाच्या मदतीने तयार करत असतात, तर हरित लवके वनस्पतीमध्ये असतात. प्राणी पेशीमध्ये हरित लवके असतात का, नसतात. मुख्य फरक वितच विचारलाय. तरी दुसरा पर्याय बघा, प्राणी पेशीकडे पेशी भित्तिका असते का, नाही. तुम्ही प्राणी पेशी भित्तिकाचा जेव्हा अभ्यास केला असेल तेव्हा तुम्हाला माहिती आहे, वनस्पती पेशीमध्ये सेल मेम्ब्रेनच्या बाहेर पण सेल मेम्ब्रेन आहे, त्याच्या बाहेर काय असते, पेशी भित्तिका असते.
ठीक आहे. ती प्राणी पेशीमध्ये असते का? नसते. प्राणी पेशीकडे हरित लवके असतात का? नसतात बाबा. प्राण्याकडे हरित लवके नसतात, वनस्पतीकडेच असतात आणि वनस्पती हरित लवकाच्या माध्यमाने प्रकाश संश्लेषण करत असतात. वनस्पती पेशीकडे तंतुकलिका नसते म्हणते. नसते का? असते बाबा. मायट्रोकॉन्ड्रिया तंतुकलिका सगळ्या पेशीमध्ये असते, वनस्पती पेशीमध्ये पण आणि प्राणी पेशीमध्ये पण असते. आता इथं प्राणी पेशी आणि वनस्पतीच्या वर्गीकरणावर तुम्हाला प्रश्न विचारलाय. तुमचं काम काय? लगेच बघायचं बाबा डिफरन्स, फरक काय काय असतो. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, वनस्पती पेशीमध्ये हरित लवके असतात. वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्तिका असते. प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते. प्राणी पेशीकडे हरित लवके नसतात. ठीक आहे. लगेच एक पॉइंट ऍड ऑन करून तिथे लिहायचं. तर पर्याय क्रमांक काय येणार? आपल्या 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 12 दिलाय आणि विचारले बाबा हरित द्रव्याबाबत खालील विधाने विचारत घ्या. पुन्हा विधाने आलीत बाबा. पहिले आपण विधाने बघू आणि काय विचारले? योग्य विधाने कोणती आहेत? बरोबर विधाने विचारलेत आपल्याला. पहिल्यांदा आपण विधाने अभ्यासून घेऊ. ठीक आहे. आता इथे बघा 3 विधाने दिलेत. आधीच्या प्रश्नात 2च विधाने होते. पहिल्यांदा बघा विधान अ लिहिले, हरित द्रव्य अ हे सर्वसामान्य प्रकाश संश्लेक वर्ण द्रव्य आहे. काय म्हणते की हरित द्रव्य ए जे आहे, क्लोरोफिल ए जे आहे, काय करतं? प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिसचं काम करतं. विधान काय? बरोबर आहे बाबा. हरितद्रव्याचं हरितद्रव्य ए बी सी वेगवेगळ्या प्रकारचे हरितद्रव्य काय असतात, त्याच्यामधलं हरितद्रव्याचं काम काय? प्रकाश संश्लेषण. दुसरा विधान काय विचारले? हरितद्रव्य ब सहाय्यक वर्णद्रव्य म्हणून कार्य करते. क्लोरोफिल बी किंवा हरितद्रव्य ब काय करते? सहाय्यक, हेल्प, असोसिएट बोलू शकता, मदत करण्यासाठी काम करते. विधान बी काय? बरोबर आहे. विधान क काय लिहिले? हरितद्रव्य तंतुकणिकामध्ये आढळते. आता पर्याय क्रमांक 3 अभ्यासात तुम्हाला कळून चुकेल बाबा. हरितद्रव्य कशामध्ये सापडते? आपण आता बघितलं होतं, लवकामध्ये सापडत असतात, क्लोरोफिल मध्ये सापडत असतात. तंतुकलिका म्हणजे कोण असतं? मायट्रोकॉन्ड्रिया. मायट्रोकॉन्ड्रियामध्ये सापडणार आहे का? तंतुकणिकामध्ये सापडत असतं का हरितद्रव्य? नाही. हरितद्रव्य कुठे असतं? हरित लवकामध्ये आढळत असतं. मग पर्याय क्रमांक विधान क काय? चूक आहे. बघा विधान अ विधान ब बरोबर आहे. हरितद्रव्य अ चं काम असतं, मुख्य काम असतं प्रकाश संश्लेषण. हरितद्रव्य बी चं काम काय? हरितद्रव्य ए ला सहाय्यक म्हणून काम करणे. आणि हरितद्रव्य कुठे सापडत असतात? हरित लवकामध्ये सापडतात. तंतुकणिकामध्ये आढळत असतात का? नाही आढळत असतात. ठीक आहे. विधान 3 आपण अभ्यासली. विचारले योग्य विधाने कोणती आहेत? तर योग्य विधान काय? केवळ अ आणि ब. क रॉंग आहे. इथं क आहे रॉंग. ठीक आहे. तुम्हाला पर्याय क्रमांक, तुम्ही डायरेक्ट विधान क्रमांक 3 जरी वाचलं असेल, विधान क जरी वाचलं असेल आणि विधान क काय? चूक आहे. पर्याय क्रमांक चूक. विधान अ आणि ब वाचण्याची गरज सुद्धा पडली नसती. ठीक आहे. चला पुढे बघा. आतापर्यंत आपण 12 प्रश्न केले. याच्यामधले 12 प्रश्नामधले रोगावर प्रश्न आहे, पेशीवर प्रश्न आहे. ठीक आहे. मग ते कम्पेअर करत राहायचं की बाबा कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, काय नाही विचारले जातात. पर्याय सुद्धा बघायचे की पर्याय अच बरोबर काय, ब का नाही, क का नाही. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. आता इथे प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 लिहिलेला आहे, खालील विधानांचा विचार करा. पुन्हा प्रश्न विधानच आले आणि परीक्षेचा पॅटर्नच बदललाय की जास्त करून तुम्हाला विधानं दिली जातात, 3-4 विधाने, आणि विचारलं जातं खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत, कोणती विधाने चूक आहेत. ठीक आहे. पुन्हा आपण इकडे अविधान लिहिले. पुन्हा बघा विधानाचा विचार करून पहिल्यांदा इथे यायचं कोणते विधान बरोबर आहे. आपल्याला बरोबर विधाने शोधायचे आहेत. उच्च अक्षरवृत्ताच्या मानाने निम्न अक्षरवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते. लिहिले उच्च अक्षरवृत्त म्हणजे जास्त हाईटला गेल्यावर काय होते? जैवविविधता कमी आढळते. निम्न अक्षरवृत्तामध्ये जास्त जैवविविधता आढळते. जैवविविधता म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वनस्पती, पेशी किंवा छोटे छोटे जीवाणू तर कमी अक्षरवृत्तावर आढळतात म्हणते. विधान अ काय? बरोबर आहे. पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते. विधान ब पण बरोबर आहे. बघा तुम्ही जसं हाईटला जाता, उंचीवर जात असता तर काय होतं? ऑक्सिजन कमी होत असतो, वातावरणातला बदल नॉर्मल नसतो, तर त्यामुळे उंचीवर जसे जाणार तर जैवविविधता काय होत असते? कमी होत असते. कमी उंचीवर जैवविविधता जास्त आढळत असते. आपल्याला विचारले विधानांचा विचार करा आणि कोणती विधाने बरोबर आहेत. मग कोणती विधानं बरोबर आहेत? दोन्ही अ आणि ब दोन्ही विधाने काय बरोबर आहेत. हे बघा आता तुम्हाला जरी याच्याविषयी माहिती नसली तरी ते कॉमन सेन्स तुम्ही यूज करून सांगू शकला असता ना. जैवविविधता म्हणजे काय? तर वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी कमी उंचीवर जास्त आढळते. उंचीवर जास्त आढळत असतात का? नाही आढळत असतात. ठीक आहे.
चला पुढचा प्रश्नाकडे जाऊ आपण. ठीक आहे, प्रश्न क्रमांक काय लिहिलाय 14. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 14 काय लिहिलंय बघा, RH फॅक्टर कशाशी संबंधित असतो. आताच पहिला प्रश्न आपण बघितला होता इरिथ्रोब्लास्टिस फिटॅलिस. ठीक आहे, तोच RH फॅक्टर विचारलाय बघा. ब्लड ग्रुप आपण ते तुम्ही वाचलं पण असेल, अभ्यासलं. पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप, निगेटिव्ह ब्लड ग्रुप. हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ब्लड कशावर डिपेंड असतं, हा RH फॅक्टरवर. हा RH फॅक्टर काय आहे तर इथं बघा, इथं लिहिले ऑप्शन क्रमांक डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो. लाल रक्तपेशीच्या पृष्ठभागावर असलेला प्रथिनाचा काय असतो, लेयर असतो. ठीक आहे, RH फॅक्टर प्रेझेंट असेल तर त्याला म्हणतो ब्लड ग्रुप काय पॉझिटिव्ह, RH फॅक्टर प्रेझेंट नसेल तर ब्लड ग्रुप निगेटिव्ह म्हणत असतात. लाल रक्तपेशी, आता इथं लक्षात ठेवायचं, रक्तपेशी 3 प्रकारच्या आपल्याला माहिती असतात, लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट म्हणत असतो तुम्ही. तर ह्या लाल पेशीच्या पृष्ठभागावर असतो. पृष्ठभागावर म्हणजे समजा मी लाल पेशी काढली तर ह्या पृष्ठभागावर प्रेझेंट असतो RH फॅक्टर. काय असतो तो प्रोटीन असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, सिंपल आहे. RH फॅक्टर कशाशी संबंधित आहे तर लाल पेशीच्या पृष्ठभागावर असला प्रतिज्ञा आहे. ठीक आहे, सिंपल प्रश्न होता. पुढे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 15 लिहिला इथे की खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. 2 विधानं दिलीत. पहिलं विधान लिहिलंय थायरॉक्सिन हार्मोन थायरॉइड ग्रंथीमध्ये तयार होतो. दुसरं विधान लिहिलंय थायरॉक्सिन हार्मोन पचन क्रिया मंद करतो. आता बाळांनो इथे वर्ड आलाय हार्मोन. ठीक आहे, आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारच्या ग्रंथी असतात, अंतरस्रावी ग्रंथी, बहिर्स्रावी ग्रंथी आणि मिश्रित ग्रंथी. ठीक आहे, 3 प्रकारच्या ग्रंथी असतात, लक्षात ठेवायचं. मग आता त्या ग्रंथीमधल्या कोणत्या लिहिले बाबा, थायरॉइड नावाची ग्लँड आहे. आता ग्रंथी म्हणजेच काय, ग्लँड आहे. तर विचारलंय थायरॉक्सिन हार्मोन थायरॉइड ग्रंथीमध्ये तयार होतो. विधान काय बरोबर आहे. तुम्ही ऐकलंच असेल थायरॉइड ग्रंथीविषयी. थायरॉइड ग्रंथी कोणता हार्मोन तयार करतो, थायरॉक्सिन हार्मोन तयार करतो. ठीक आहे, कोणत्या ग्रंथी तयार करत असतात तर अंतरस्रावी ग्रंथी. अंतरस्रावी ग्रंथी म्हणजेच कोणत्या ग्रंथी असतात, ज्या ग्रंथीकडे डक्ट नसते, नलिका नसते, त्यांचं स्त्रावण वाहून नेण्यासाठी. ठीक आहे, थायरॉक्सिन हार्मोन पचनक्रिया मंद करतो म्हटलंय. थायरॉक्सिन हार्मोन पचनक्रिया मंद करतो का, नाही, पचनक्रिया वाढवतो, तो पचनक्रिया मंद नाही करत. तर विधान अ बरोबर आहे, विधान ब काय चूक आहे. बघा आता हे हार्मोन किंवा ग्रंथीवर प्रश्न विचारलाय. तुम्हाला ह्या ग्रंथी माहिती असल्या पाहिजे. अंतस्रावी ग्रंथी कोणत्या आहेत, बहिर्स्रावी ग्रंथी कोणत्या आहेत, मिश्रित ग्रंथी कोणत्या आहेत, त्या ग्रंथीचा कोणता हार्मोन असतो किंवा कोणत्या ग्रंथीचा एन्झाईम आणतो, त्याचं काम काय असतं हे पण आपल्याला माहिती आहे. माहिती असलंच पाहिजे. पहिलं बघा, थायरॉक्सिन हार्मोन थायरॉइड ग्रंथी तयार होतो का, विधान अ बरोबर आहे. विधान ब चुकी आहे की थायरॉक्सिन हार्मोन काय करतो, पचनक्रिया मंद नाही करत, पचनक्रिया वाढवत असतो. मग आपल्याला विचारलं योग्य पर्याय. मग योग्य पर्याय काय, पर्याय क्रमांक फक्त अ बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. बघा मराठीत नाही समजत तसं इंग्रजीमध्ये बघू शकता, सोपं असतं इंग्रजीमध्ये पण. आता मग आजचा प्रश्न आपण बघितला ग्रंथीवर होता. मग आता तिथे लक्षात ठेवायचं बाबा, ग्रंथीवर प्रश्न येतो तर ग्रंथी लगेच वाचून घेतल्या पाहिजे तुम्ही लोकांनी. ठीक आहे, आता इथे प्रश्न विचारला बघा, 16व्या क्रमांकाचा प्रश्न, तुम्हाला संस्था दिले, ठिकाणं दिले. आता हा प्रश्न मोस्टली फॅक्च्युअल असतो. फॅक्च्युअल प्रश्न म्हणजे काय, ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला माहिती पाठांतरच असली पाहिजे. या गोष्टी आता समजून घेण्याचा भाग नाही, पाठ करण्याच्या गोष्टीत आहे. तर मला एका टाइपला संस्था दिली आहे, दुसऱ्या ठिकाणी ठिकाण दिलेत. आता संस्थेचं ठिकाण आपल्याला माहितीच असलं पाहिजे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर क्रमांक काय असतं, प्रश्न क्रमांकचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आता पर्याय क्रमांक 3 काय, तर ह्या गोष्टी पाठच करणार आहे. पहिलं बघा, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कुठे असतं, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था तर भोसरी पुण्याच्या ठिकाणी आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना कुठे आहे, बघा इथं नियंत्रण आहे, इथं संशोधन संस्था आहे. पाठांतर करताना काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं की संशोधन संस्था कुठे आहे, पुण्यामध्ये आहे. नियंत्रण संस्था कुठे असणार आहे, दिल्ली येथे असणार आहे. आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था कुठे आहे, वडाळा, मुंबई येथे. आता ह्या गोष्टी फॅक्च्युअल डाटा असतो बाळांनो. ह्या गोष्टी संस्था कुठे असतं, त्याचं ठिकाण काय, संशोधन संस्था आहे, नियंत्रण संस्था आहे, त्या गोष्टी पाठच करण्याचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आता प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 17. पीयूषका ग्रंथी मुख्यतः 2 भागात विभागलेली आहे, अँटेरियर पिट्युटरी अँड पोस्टेरियर पिट्युटरी. अनुक्रमे योग्य गट ओळखल्या. ठीक आहे, आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पीयूषका ग्रंथी म्हणा किंवा पिट्युटरी ग्लँड म्हणतात. या पिट्युटरी ग्लँडवर प्रश्न येत असतो, लक्षात ठेवायचं. या पीयूषका ग्रंथीला आपण 2 भागात विभाजन करत असतो, डिवाइड करत असतो. अँटेरियर पिट्युटरी किंवा अँटेरियर पीयूषका ग्रंथी आणि पोस्टेरियर पीयूषका ग्रंथी. आणि विचारले यांचे अनुक्रमे हार्मोन्स ओळखायला विचारले आपल्याला. आणि बघा बाळ, इथं विचारले अनुक्रमे.
अनुक्रमे पहिल्यांदा कोणती आहे, अँटेरियर पिट्युटरी, नंतर पोस्टेरियर पिट्युटरी. मग तुम्ही पर्यायामध्ये जेव्हा बघता आपल्याकडे अ ब क ड 4 पर्याय दिलेत आणि बघा ही 4 ऑप्शन्स खाली ऑप्शन्स पर्यायी उत्तरे इथे दिलेत. मग आता सगळ्यात मोठा ट्विस्ट काय, अनुक्रमे. मग अँटेरियर पिट्युटरीचे हार्मोन्स आधी आपण बघू. इथं लिहिले एडीएच. आता शॉर्ट फॉर्म दिलेत. एडीएचचं फुल फॉर्म काय असतं, अँटी डायुरेटिक हार्मोन. तुम्हाला शॉर्ट फॉर्म पण माहिती असलं पाहिजे, त्याचं फुल फॉर्म काय असतं हे पण माहिती असलं पाहिजे. परीक्षेमध्ये शॉर्ट फॉर्म देतील किंवा फुल फॉर्म देतील आपल्याला माहिती असलं पाहिजे. अभ्यास करताना काळजीपूर्वक करायचं आहे. एडीएच, ऑक्सिटोसिन, कोहिरिन दिले, पण अँटेरियर पिट्युटरीचं आहे का, नाही बाबा. हे कशाचे हार्मोन होऊ शकतात, तर एटीएच आणि ऑक्सिटोसिन तर तुम्हाला माहिती आहे. पोस्टेरियर पिट्युटरी हे कशाचे आहेत, पोस्टेरियर पिट्युटरीचे. मग हे काय शकतो तुम्ही इथं मेन्शन करा, पोस्टेरियर पिट्युटरीचे. आता इकडे या, ग्रोथ हार्मोन. जीएच म्हणजे काय, ग्रोथ हार्मोन. शॉर्ट फॉर्म लिहिले त्यांनी. टीएस आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिन हार्मोन. हे कशाचे आहेत बाबा, अँटेरियर पिट्युटरीचे आहेत सर. लिहिलं मी अ आणि ब. कळालं. पण उलट आपल्याला विचारलं काय, अँटेरियर पिट्युटरी पोस्टेरियर पिट्युटरीचे हार्मोन विचारले. मग पहिल्यांदा काय यायला पाहिजे बघा, क बघून घेऊ आपण. आता या क मध्ये बघा एडीएच लिहिले आणि ग्रोथ हार्मोन लिहिले. ग्रोथ हार्मोन कशाचा आहे, अँटेरियरचा आहे, आणि एडीएच कशाचा आहे, पोस्टेरियरचा आहे. मग दोघं सोबत येऊ शकतात का, नाही. हा पर्याय चुकीचा आहे. कारण अँटेरियर पोस्टेरियरचे हार्मोन्स आपल्याला काय करायचे, ते वेगळे बघायचे आहेत ना. इथं दोघं एकत्र येऊ शकतात का, नाही. म्हणून क विडून टाकला मी. इथं बघा ग्रोथ हार्मोन एडीएच सोबत दिले, शक्यच नाही. कारण ग्रोथ हार्मोन अँटेरियर पिट्युटरीचा आहे, पियुष्का ग्रंथीचा आहे, आणि एडीएच पोस्टेरियर पिट्युटरीचा आहे. मग हा पण पर्याय चुकला. मग आपले पर्याय कोणते उरलेत, अ आणि ब. मग आता इथे बघा अ ब इथं दिले, पण आपल्याला इथे बघा ब आणि अ का लिहिले, आपल्याला अँटेरियर पिट्युटरीचा हार्मोन कोणता आहे, ब आहे. म्हणून पहिल्यांदा ब आणि नंतर अ. पर्याय क्रमांक 1. आता इथं बघा सर ब आणि क काय येणार नाही. बघा क काय चूक आहे, ड काय चूक आहे, ड चूक आहे. पर्याय क्रमांक 1. पर्याय बघा प्रश्न सोपा होता, तुम्हाला माहिती पण असेल. सगळ्यात महत्वाचं काय, अनुक्रमे बघायचंय. अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरीचे हार्मोन्स कोणते. ठीक आहे. बघा ग्रंथीवर अधिक प्रश्न येऊन गेलाय. ठीक आहे. हा दुसरा प्रश्न ग्रंथीवर प्रश्न विचारला. पेपर सेट स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये केलेला आहे. राज्यसेवेला जसे प्रश्न येऊ शकतात त्याच आधारावर हे पेपर सेट आहे. तर काळजीपूर्वक बघायचंय आपण. पुढे जाऊ आपण. आता बघा पुन्हा तोच प्रश्न आहे ग्रंथीच्या आधारेच. इथे बघा काय लिहिले, खालील विधाने विचारात घ्या आणि बघा पर्यायी उत्तरे. एडीएच आताच हार्मोन बघितला होता. एडीएच कशाचा हार्मोन आहे, पोस्टेरियर पिट्युटरीचा आहे. या संप्रेरकास वॅसोप्रेसिन असेही म्हणतात, कारण ती धमन्याचे आकुंचन करून वक्रातील गाळण्याचा दर वाढवतात. पहिलं विधान दिले. दुसरं विधान, एडीएचच्या कमतरतेमुळे डायबेटीज इन्सिपिडन्स हा रोग होतो. यात माणसाला अतितहान अतिलघवी होते. आता हे दोन विधानं दिलेत आणि आपल्याला पर्यायी उत्तरे करायचे, बरोबर विधानं बघायचे किंवा दोन्ही विधानं चूक पण असू शकतात. बघा पहिलं लिहिले एडीएच या संप्रेरकास म्हणजे एक प्रकारचा हार्मोन आहे. या हार्मोन्सला संप्रेरकास तुम्ही वॅसोप्रेसिन असेही म्हणता. बरोबर आहे. एडीएच अँटी डायुरेटिक हार्मोनला तुम्ही वॅसोप्रेसिन सुद्धा म्हणत असता. या वॅसोप्रेसिन किंवा या हार्मोनचं काम काय, तर काय काम करतो, तर ते काय करतं, धमन्यांचं अंकुचन म्हणजे धमन्यांना काय करतं, कन्स्ट्रिक्शन करत असतं आणि वक्रातील गाळण्याचा दर काय वाढवतो. तर हे त्याचं काम काय, अगदी बरोबर आहे. आता एडीएचच्या कमतरतेमुळे डायबेटीज इन्सिपिडन्स, तुम्हाला डायबिटीज माहित असेल, डायबिटीज जो आपल्याला माहिती असतो तो काय, रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढत असतं बाळांनो. पण इथं काय लिहिलंय, डायबिटीज इन्सिपिडन्स. एडीएच नावाचा हार्मोन संपर्क जर कमी झाला बॉडीमध्ये शरीरामध्ये तर काय होत असतं, डायबिटीज इन्सिपिडन्स नावाचा रोग होत असतो. त्या रोगात काय होतं, माणसाला अतितहान आणि अतिलघवी होते. जर एखाद्या एखाद्याच्या शरीरामध्ये एडीएच नावाचा रोग झालेला आहे, सॉरी एडीएचच्या कमतरतेमुळे डायबिटीज इन्सिपिडन्स नावाचा रोग झालाय, तर काय होतं त्यांच्या शरीरामध्ये अतिलघवी आणि त्यांना अतितहान लागत असते. दोन्ही विधान कशी आहेत मग, बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. सिंपल असतं बघा. आता बघा तुम्ही जेव्हा मग त्याच्यातून तुम्हाला कळलं पाहिजे की मला ग्रंथीचा अभ्यास करायचा आहे. ग्रंथी कोणत्या ग्रंथी, पियुष्का ग्रंथी कोणते हार्मोन सिक्रेट करते, थायरॉइड ग्रंथी कोणते हार्मोन सिक्रेट करते, त्या हार्मोनचं काम काय असतं हे पण लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. किंवा त्या हार्मोनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, किंवा त्या हार्मोनच्या जास्त प्रमाणात सिक्रेशन जर झालं तर त्याच्यामुळे कोणता रोग होतो, या गोष्टी पण सायमल्टेनियसली मी लक्षात ठेवल्या पाहिजे. आता प्रश्न क्रमांक 19 विचारलाय. आता हा बघा, इथं तुम्हाला विचारलंय खालीलपैकी मायक्रोन्यूट्रिएंट्स कोणते आहेत.
आता मायक्रोन्यूट्रिएंट्स विचारले परीक्षेमध्ये, मॅक्रोन्यूट्रिएंट्स पण विचारले जाऊ शकतात. मग आता बघा मायक्रोन्यूट्रिएंट्स असो किंवा मॅक्रोन्यूट्रिएंट्स असो, हे बघा मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय, असे न्यूट्रिएंट ज्याची शरीराला गरज कमी प्रमाणात असते, आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे जशा न्यूट्रिएंटची गरज शरीराला काय असते, जास्त असते. मग आता तुम्हाला खालील प्रकारची नावं दिलीत आणि विचारले बाबा खालीलपैकी मायक्रोन्यूट्रिएंट्स कोणते आहेत ओळखा म्हटले. ठीक आहे, तर आता कसं ओळखणार बाबा तुम्ही, तर पर्याय. मग आता ह्या गोष्टी ओळखण्यासाठी तुम्हाला ना ह्या गोष्टी पाठच असल्या पाहिजे. पर्याय क्रमांक आन्सर उत्तर 2 आहे. मग आता मायक्रोन्यूट्रिएंटचा चार्ट, मॅक्रोन्यूट्रिएंटचा चार्ट, तुम्हाला ह्या गोष्टी पाठांतरच असल्या पाहिजे. हा फॅक्च्युअल डाटा आहे बाळांनो. ठीक आहे, फॅक्टच्या गोष्टी पाठांतर करणंच आहे, तिथे तुम्हाला कोणी मदत नाही करू शकत, आणि फॅक्ट्सवर क्वेश्चन पण बऱ्याचपैकी विचारले जात असतात. ठीक आहे, आन्सर काय 19च्या प्रश्नाचं आन्सर क्रमांक 2 आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. हा पण प्रश्न बघा इथे विचारले, वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागात बास्ट फायबर्स असतात. आता बघा फास्ट फायबर्स कशात असतात, वनस्पतीच्या कोणत्या भागात, 4 पर्याय तुम्हाला दिले. याचं साधं सरळ आन्सर असतं वनस्पतीच्या रसवाहिन्या, फ्लोएम, ज्याला तुम्ही म्हणता फ्लोएम, फ्लोएमच्या भागात तुम्हाला बास्ट फायबर्स असतात. आता हे फायबर्स काय असतात, तर एक प्रकारचे तंतू धागे असतात. तुम्ही जूट बघितलं असेल किंवा नारळाच्या दोऱ्या बघितल्यात ना, नारळाच्या दोऱ्या बनवताना किंवा जूट फायबरच्या दोऱ्या बघितल्या असेल, त्या दोऱ्या म्हणजे काहीच नसतं तर ह्या बास्ट फायबर्स असतात. बास्ट फायबर्स कुठे असतात, तर रसवाहिन्या फ्लोएम मध्ये सापडत असतात. फ्लोएम काय, तर वनस्पतीमधलं एक टिश्यू आहे, तर तुम्ही तिथं अभ्यासला असेल. पण लक्षात ठेवायचं बास्ट फायबर कुठे असतात, रसवाहिन्या. फायबर म्हणजे काही नाही, धागे, दोरे असतात, ज्या धाग्यामध्ये काय असते, थोड्या प्रकारची स्ट्रेंथ असते, त्या धाग्यांना तुम्ही ओढलं तर ते सहजासहजी तुटत नसतात. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. हा प्रश्न क्रमांक काय लिहिलाय, 21वा. कोणत्या विभागात शेवाळाचा समावेश असून तो शेवाळाचा विभाग म्हणून ओळखला जातो. शेवाळ जर समजत नसेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इथे लिहिले इंग्रजीमध्ये अल्गी. कोणत्या, खाली जे 4 पर्याय दिले तुम्हाला, या 4 पर्यायामध्ये कुठे अल्गीचा समावेश होतो. मग आता अल्गी किंवा त्याला शेवाळाचा ग्रुप म्हणून ओळखला जातो, अल्गी शेवाळ. तुम्ही बघितलं असेल कोशावर प्रश्न आले, पुन्हा वनस्पती वर्गीकरणावरचा प्रश्न आहे. मग कुठे येतो, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अल्गीचा तुम्ही कुठे हे करत असता, तर अल्गी कुठे असतात, तर थॅलोफाइटामध्ये त्यांचं वर्गीकरण केलं जात असतं. ठीक आहे, जगा आता शेवाळ म्हणून थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही सहजासहजी इंग्रजी पण बघू शकता. इंग्रजी बघितली की तुम्हाला कळून चुकेल की बाबा की कुठे समावेश होतोय अल्गीचा, तर थॅलोफाइटामध्ये होत असतो. प्रश्न क्रमांक कोणता होता, 21वा. ठीक आहे, सिंपल असतं बघा, डिव्हिजन ऑफ अल्गी थॅलोफाइटामध्येच असतं. 3 प्रकारचे आपण अल्गी बघत असतो, तुम्ही ब्राऊन अल्गी, रेड अल्गी, ग्रीन अल्गी. ठीक आहे, हे पण कंपॅरिझन लगेच बघून घ्यायचं, ब्राऊन अल्गी कोणते असतात, ग्रीन अल्गी, रेड अल्गी कोणते असतात. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. काही प्रश्न खूप सोपे असतात, तुम्ही बघून पण उत्तर देऊ शकता, काही गोष्टी तुम्हाला पाठ करणं आहे. ठीक आहे, चला आता इथं जोड्या लावायचा प्रश्न नाही, मी थोडंसं वरी करून घेतो स्लाइडला. ठीक आहे, आता विचारले बाबा अनावृत्ती बीजी काय असतात, आवृत्ती बीजी, एक बीजपत्री, द्विबीजपत्री, आणि याचं प्रश्न क्रमांक पर्याय तुम्हाला दिलेला आहे. मग आता समजा तुम्हाला काही माहिती नसेल, फक्त समजा मला माहिती आहे बाबा द्विबीजपत्री वनस्पती कोणत्या आहेत, मग मी बघितलं द्विबीजपत्री वनस्पती, बाबा याचा आन्सर 4 आहे. मग आता इथं पर्यायाकडे डायरेक्ट यायचं, मला एकच माहिती आहे, बघितलं बाबा ड चा आन्सर 4 आहे, इथे आहे, इथे आहे, हे 2 प्रश्न ऑप्शन्स कटले. ठीक आहे, मग तर यानंतर मला माहिती आहे बाबा एक बीजपत्री वनस्पती माहिती आहेत. एक बीजपत्री वनस्पती कोणती आहेत, केळी, कांदा वगैरे. मग बघायचं क चा आन्सर 3, अरे इथं पण क चा आन्सर 3 दिलेला आहे. चला कटला नाही कोणता ऑप्शन. मग पुढे या अनावृत्ती बीज आणि आवृत्ती बीज वनस्पती. आवृत्ती बीज वनस्पती म्हणजे काय असतात, बिया फळांमध्ये बंदिस्त असतात. मग ब चा आन्सर काय येणार, फर्स्ट आन्सर, ऑप्शन क्रमांक पर्याय. बघा तुम्ही जोड्या जुळवाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला जे 100% शुअर माहित असतं, पहिल्यांदा ती जोडी लावून घ्यायची आणि बघायचं पर्यायामध्ये कोणते ऑप्शन इलिमिनेट होत असतात का. जे 2 ऑप्शन इथे इलिमिनेट झाले, बाकी 2 वाचले होते, मग बघायचं बाकी जोड्या लावून. सोपं असतं, जोड्या जुळवामध्ये सहसा प्रश्न रॉंग होण्याचे चान्सेस कमी असतात. पर्याय क्रमांक कोणता आहे, सेकंड आहे. ठीक आहे, आता पुढे एक दिलंय बघा, उत्सर्जना संबंधित विकाराच्या जोड्या योग्य जोड्या जुळवा. ठीक आहे, एका साईडला तुम्हाला विकार दिले, दुसऱ्या साईडला जोड्या विचारले. पुन्हा आता या प्रश्नामध्ये बघा मी काय करणार, मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काही जरी माहिती नसेल तर मुतखडा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. मुतखडामध्ये काय होतं, वक्रामध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे जमा होणं. बाकी कुठला तुम्हाला पर्याय दिसतोय का, नाही. सरळ सरळ बघायचं, जी गोष्ट जोड्या जुळवाचा प्रश्न असेल तर आधी आपल्याला जी श्युरिटी माहिती आहे, 100% माहिती आहे, त्या प्रश्नाकडे जाणार मी. मुतखड्याचं मला माहिती आहे 4, बघा बरं ड चा आन्सर 4 कुठे आहे, या पर्यायाने यामध्ये, बाकी 2 ऑप्शन रॉंग आहेत. ठीक आहे, एवढं मला कळालं. मग आता बघा युरेमिया, हिमॅच्युरिया आणि ग्लायकोस्युरिया. मला दुसरा पर्याय माहिती आहे सर, हिमॅच्युरिया म्हणजे मला माहिती आहे सर, हिम कुठं असतं, ब्लड मध्ये, रक्तामध्ये प्रेझेंट असतं. इथं कुठं दिसते का, हा ते दिसते सर,
बी लघवीद्वारे रक्त बाहेर पडणे. ब चा आन्सर काय यायला पाहिजे सर? सेकंड यायला पाहिजे. इथं बघा पर्याय कोणते उरले होते? ऑप्शन क्रमांक सेकंड. हे झालं इलिमिनेट करण्याचा प्रश्न. पहिल्यांदा बघा जोड्या जुळवामध्ये जे तुम्हाला 100% माहिती असतं, मुतखड आम्हाला माहिती होतं. मग आता बाकी बघा युरेमिया, युरेमियाचं अ चा आन्सर काय? रक्तामध्ये युरियाचे प्रमाण जास्त होणे. ग्लायकोसियुरियामध्ये लघवीद्वारे ग्लुकोज बाहेर पडणे. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नावामध्येच असतं बघा, इथं बघा युरेमिया नावातच युरेमिया म्हटलं काय? रक्तामध्ये युरियाचे प्रमाण वाढणं. हिमॅच्युरिया लघवीद्वारे रक्त बाहेर पडणे. ग्लायकोसियुरिया लघवीद्वारे ग्लुकोज बाहेर पडणे. आणि मुतखडामध्ये काय कोणते खडे तयार होतात? कॅल्शियम ऑक्झॅलेटचे खडे तयार होतात. पर्याय क्रमांक कोणता आहे? 2 आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. आता इथे बघा प्रश्न क्रमांक 24 दिलाय. खालील विधाने विचारात घ्या आणि पर्यायी उत्तरे बघा. विधान पहिलं लिहिले, मानवामध्ये 3 प्रमुख लाळ ग्रंथीच्या जोड्या असतात. कोणत्या म्हटले? लाळ ग्रंथीच्या. किती जोड्या म्हटले? 3 प्रमुख जोड्या असतात म्हटले. आणि अंदाजे 600 ते 1000 लहान ग्रंथी असतात. प्रमुख ग्रंथी किती असतात लाळ ग्रंथीच्या? 3 प्रमुख ग्रंथी. ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला सर्वांना 3 प्रमुख ग्रंथी असतात. छोट्या लहान ग्रंथी किती असतात? तर 600 ते 1000 असतात. ठीक आहे, बल काय लिहिले? प्रमुख लाळ ग्रंथीमध्ये सब मॅन्डिब्युलर ग्रंथी, सब लिंग्वल ग्रंथी आणि पॅराटिड ग्रंथी यांचा समावेश होतो. तर हे दोन्ही विधान कसे आहेत? बरोबर आहेत. लाळ ग्रंथी कुठे असतात? तर आपल्या मुखामध्ये प्रेझेंट असतात, आपल्या तोंडामध्ये प्रेझेंट असतात. लाळ ग्रंथीच्या पर्यावस्थान भागाचं बघितलं 3 मुख्य लाळ ग्रंथी असतात. बरोबर आहे, 3 मुख्य लाळ ग्रंथी असतात. आणि त्यांनी खालच्या दुसऱ्या वाक्यामध्ये दिले पण आहे, सब मॅन्डिब्युलर ग्रंथी, सब लिंग्वल ग्रंथी आणि पॅराटिड ग्रंथी यांचा समावेश होत असतो. आणि इकडे लक्षात ठेवायचं, लहान ग्रंथी किती आहे? 600 ते 1000 आहेत. लहान ग्रंथीवर प्रश्न विचारतो का? कमी प्रमाणात. पण मुख्य ग्रंथी किती आहे? 3. लक्षात असले पाहिजे, नावं लक्षात असले पाहिजे. दोन्ही विधान कसे आहेत? बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक काय येणार? 1 येणार. दोन्ही विधान बरोबर आहे. ठीक आहे, आता बघा ग्रंथीवर प्रश्न आपण आता बघितलाय. पियुष्का ग्रंथी पॅराटिड ग्लँडवर आला होता, थायरॉइड ग्लँडवर, आता लाळ ग्रंथीवर. ग्रंथी, रोग, वनस्पती वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण हे टॉपिक खूप महत्वाचे आहेत. प्रश्न नुसतं प्रश्न बघायचा, उत्तर बरोबर आलं का चूक आलं याच्यावर नाही सोडायचं, बाकी पण बघायचं बाबा काय दिले काय नाही दिले. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. ठीक आहे, आता हा प्रश्न विचारलाय काय? शुक्राणू विविध नलिकेद्वारे पुढे पाठवले जातात, त्यांचा पुढे दिलेला योग्य क्रमांक ओळखा विचारले. आता शुक्राणू बघा, शुक्राणू कुठला आला मग हा प्रश्न? तर तुम्हाला माहित आहे मेल मध्ये काय असतं? मेलचा कोणता? मेल मध्ये शुक्राणू, त्यालाच आपण काय म्हणतो? स्पर्म फॉर्मेशन होत असतं. कुठे होत असतं स्पर्म फॉर्मेशन? तर तुमच्या टेस्टिस मध्ये होत असतं. तर ते कशाद्वारे वहन केलं जातं त्याचा सिक्वेन्स विचारलाय. तर हा सिक्वेन्स ऑप्शन क्रमांक काय असतो? तर पर्याय क्रमांक पण पहिल्यांदा अपवाहिनी, अधिवृषण, शुक्रवाहिनी आणि रसखलवाहिनी. तर याच्यापेक्षा सोपं आहे, इंग्लिश मध्ये लक्षात ठेवू शकता. व्यास इफरन्स, इपिडायडमिस, व्यास डिफरन्स, इजॅक्युलेटर. आता ही सिक्वेन्स आहे ना बाळांनो, ही लक्षातच ठेवायची. ही सिक्वेन्स काही चेंज होणार नाही. जर स्पर्मचं किंवा शुक्राणूचं वहन होणार असेल, शुक्राणूचं वहन, तर कशा प्रकारे होणार आहे? ते अशा प्रकारेच वहन होणार आहे. पहिल्यांदा अपवाहिनी, अधिवृषण, शुक्रवाहिनी आणि रसलहन वाहिनी याद्वारे. ठीक आहे, तर ते सिक्वेन्स आहे, लक्षात ठेवून द्यायचं. साधा सरळ प्रश्न विचारला जातो, सिक्वेन्स विचारले तर प्रश्न क्रमांक लक्षात ठेवायचं उत्तर. आणि ही काही सिक्वेन्स बदलणार नाही, फॅक्च्युअल डाटा सारखीच गोष्ट आहे ती पण. पुढचा प्रश्न विचारलाय, अंडपेशीतील बदलांचे योग्य क्रमांक ओळखा. थोडस खाली. हा, आता माहित आहे जसं आपल्या स्पर्म मेल बॉडीमध्ये मी म्हटलं शुक्राणू तयार होतात, स्पर्म तयार होतात, तसे फिमेल बॉडीमध्ये किंवा स्त्रियांमध्ये काय तयार होतं? अंडपेशी तयार होत असतात. अंडपेशीचा बदल होत असतो. तुम्ही स्त्रियांमध्ये ऐकलं असतं, तिथं मेन्स्ट्रुअल सायकलचा प्रकार असतो. जर एक अंडपेशीचं फर्टिलायझेशन झालं नसेल तर अंडपेशीमध्ये काय होत असतो? बदल होत असतो. तो बदलाचा टप्प्याचे क्रम विचारलंय. तर याचा पण आन्सर क्रमांक काय? तर आन्सर क्रमांक काय असतो? तर याचं देखा 26 क्रमांक अंडपेशीचा क्रमांक विचारलाय. कशा प्रकारे असतो? तर पहिल्यांदा बघा फॉलिकल, नंतर ग्राफियन फॉलिकल, कॉर्पस ल्युटियम आणि कॉर्पस अल्बिकन्स. पर्याय क्रमांक 1 याचा क्रम आहे, बरोबर आहे, तो लक्षात ठेवायचा. आता हे क्रम आहेत बघा, हे क्रम काही बदलणार नाहीत. जसं आपण आता शुक्राणूचं वहन बघितलं, त्या सिक्वेन्स मध्ये शुक्राणू वाहिले जातील. किंवा अंडपेशी मधल्या बदलाचा क्रम हाच असतो. फॉलिकल, ग्राफियन फॉलिकल, कॉर्पस ल्युटियम आणि कॉर्पस अल्बिकन्स मध्ये. हा जो अंडपेशी आहे, स्त्रियांमध्ये जे काही गॅमेट तयार होतात, तर ती कशी असतात? तर फॉलिकल असतात, त्याला आपण अंडपेशी म्हणतो. जर या अंडपेशीचं काय झालं नाही, फर्टिलायझेशन झालं नाही, तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे बदल होतात? तर हे आपलं, तर ही गोष्ट लक्षातच ठेवायची. वाटलं तर तुम्ही पाठांतर करून ठेवू शकता. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न दिलाय बाबा, खालीलपैकी कोणते विधान, इथं लक्षात ठेवायचं, चुकीचं विचारलेलं आहे.
ठीक आहे, विधान 2 दिलेत बघा. मेंडलने वटाणे या वनस्पतीवर प्रयोग केले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही जनुकांचा अभ्यास केलाय, जनुकी शास्त्र. तर या जनुकाविषयी सगळ्यात माहिती कोण दिली होती? पहिल्यांदा मेंडेलने दिली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मेंडेल नावाच्या शास्त्रज्ञाने वटाणा नावाच्या वनस्पतीवर काय केले होते? प्रयोग केले होते. पहिलं वनस्पती स्टेटमेंट विधान तर बरोबर आहे बाबा, वटाण्यावर त्यांनी प्रयोग केले होते, सगळ्यांना माहिती आहे. मेंडलच्या प्रभुत्वाच्या नियमानुसार 2 जनुके सारखे असले पाहिजे. आता हा मेंडलने पहिलं, आता आपल्याला माहिती आहे, वटाण्यावर वनस्पतीवर प्रयोग केले. त्यांनी 3 नियम दिले होते. त्याच्यापैकी आपल्याला कोणता नियम विचारलाय? प्रभुत्वाचा नियम विचारलाय. आणि म्हणते प्रभुत्वाच्या नियमानुसार दोन्ही जनुके सारखे असले पाहिजे. नाही बाबा, मेंडलनं असं काही म्हटलं नव्हतं. त्याचा प्रभुत्वाचा नियम काय म्हटला होता? अगर ही जर जनुके 2 वेगवेगळ्या प्रकारचे जनुके असतील तर एक जनुक काय करणार? स्वतःला एक्सप्रेस करणार, दुसरा जनुक एक्सप्रेस नाही करणार. प्रभुत्वाचा नियम दोन्ही जनुके सारखेच असले पाहिजे, वेगळेच असले पाहिजे याच्याविषयी बोलत नाही. प्रभुत्वाचा नियम काय म्हणतो की बाबा, जर जनुके वेगळे असतील, एक काय म्हणतात, जनुके डॉमिनंट जनुक आहे, दुसरा रेसेसिव्ह जनुक आहे, तर डॉमिनंट जनुक काय करत असतो? स्वतःला एक्सप्रेस करत असतो. त्यांनी सांगितलं होतं. प्रभुत्वाचा नियम याच्याविषयी काही बोलत नाही. तर हा विधान काय? चूक आहे. मग कोणतं विधान चुकीचे विचारले? खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर कोणतं विधान चुकीचं आहे? केवळ ब चुकीचं आहे. हे तर लक्षात ठेवायचं, नाहीतर तुम्ही केवळ अ करशाल. आपल्याला विधान बरोबर नाही, चुकीचं विधान विचारलंय, विधान चुकीचं ब आहे. बघा, मेंडलने 3 प्रकारचे नियम दिले होते. प्रभुत्वाचा नियम, जनुकी सेपरेटाचा वेगळेपणाचा नियम, ते नियम असले पाहिजे आपल्याला. पण जनुकाचा प्रभुत्वाचा नियम असं काहीच बोलत नाही की जनुके सारखेच असले पाहिजे, वेगळेच असले पाहिजे. प्रभुत्व काय म्हणतं? जर जनुके वेगळे असतील तर जो जनुक डॉमिनंट आहे तो काय होणार? स्वतःला प्रभुत्व दाखवणार, तो एक्सप्रेस होणार. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊ. आता विचारले मानवी श्वसन संस्थेतील श्वसनाच्या मार्गाचा योग्य क्रमांक ओळखा. ठीक आहे, आता हा बघा, जसं आपण आता जनुक्याच्या वहनाचा क्रम बघितला होता तसंच आहे योग्य क्रमांक. आता माहिती असलं पाहिजे. आता आपल्याला विचारले श्वसन संस्थेचं विचारले, तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टमचं विचारलं जाऊ शकते, तुमच्या अन्न नलिकेविषयी विचारलं जाऊ शकते, कोणत्याही नलिकेविषयी विचारलं जाऊ शकतं. क्रमांक तर सोपं असतं बाळांनो. याचा आन्सर काय येणार? फर्स्ट येणार. काय लिहिलंय? श्वसन नलिका, श्वसनी, श्वसन नलिका, वायुकोश. हे थोडं मराठीमध्ये हे 2 टर्म तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतात. इंग्रजीमध्ये बघा, ब्रॉन्काय आणि ब्रॉन्कियोल्स. वायुकोश सगळ्यात छोटा असतो, श्वसन नलिका मोठी असते, आणि श्वसनी आणि श्वसन नलिका ब्रॉन्काय आणि ब्रॉन्कियोल्स. मराठीमध्ये जे वर्ड कन्फ्युजिंग असतात इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा. इंग्रजीमधलं थोडंसं सॉर्टेड असतं, इझी लक्षात ठेवायला. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक पहिला सोपं असतं बघा. हे क्रम वगैरे विचारलं ना, साधे प्रश्न असतात, तुम्हाला माहिती असले पाहिजे. पुढे जाऊ आपण. पुन्हा इथे विचारले बाबा जोड्या लावा. ठीक आहे, मग आता मी तुम्हाला थोड्या वेळाखाली आधीच म्हटलं, जोड्या जवळचा प्रश्न आला की तुम्हाला जे 100% श्युरिटी माहिती असते ती जोड्या जुळवायची. जसं आता इथे लिहिले बघा, ऍडेनिन लिहिले. मला माहिती आहे ऍडेनिन काय? एक प्रकारचा नायट्रोजनचा बेस आहे बाबा ऍडेनिन. मग आम्ही ऍडेनिन कुठे अभ्यासलाय? डीएनए आणि आरएनए मध्ये असतो बाबा ऍडेनिन. मग मला कळलं डी चा आन्सर फर्स्ट यायला पाहिजे. मग बघितलं बाबा, डी चा आन्सर फर्स्ट. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 आणि 3 मी कॅन्सल केलं. ठीक आहे, मला नंतर कळालं बाबा डीएनएचं ठिकाण, आरएनएचं ठिकाण आणि टीआरएनएचं. टीआरएनएचं मला माहिती आहे. टीआरएनए म्हणजे काय? ट्रान्सफर आरएनए. काम काय करतो? वहनाचं काम करत असतो. टीआरएनए अमायनो आम्लाची वहन म्हणून कार्य करतो. क चा आन्सर काय? सेकंड. बघा, क चा आन्सर सेकंड कुठं लिहिलेलं आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये लिहिलेलं आहे. तर मी पर्याय क्रमांक 1 राईट केला. ठीक आहे, मग आता बाकीचं बघायचं. डीएनएचे ठिकाण काय दिले? न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम दोन्हीमध्ये. आरएनएचं ठिकाण काय लिहिले त्यांनी? सायटोप्लाझम मध्ये. ठीक आहे, बघा, जोड्या जुळवताना जे तुम्हाला 100% माहिती असते ती जोडी जुळवायची. 1-2 जोड्या जुळल्या की आन्सर येऊन जात असतं. ठीक आहे, पुढे जाऊ. आता इथं विचारलं होतं खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर विधान विचारले. पर्याय 4 पर्याय तुम्हाला दिलेले आणि विचारले बरोबर विधान. ठीक आहे, मग आता ह्या बरोबर विधानापैकी बघा, 4 विधानापैकी फक्त पर्याय क्रमांक 2 विधान बरोबर आहे. भूस्थिर उपग्रहे पृष्ठभागापासून 35,786 किलोमीटर अंतरावर असतात. हे अंतर पाठच करून टाकायचं. भूस्थिर, भूस्थिर म्हणजे काय? जर तुम्ही पृथ्वीवरून त्या उपग्रहाला बघितलं तर तुम्हाला वाटतं तो उपग्रह स्थिर आहे, तो काय हालचालच करत नाही. का असं वाटतं? कारण या भूस्थिर उपग्रहाचा परिभ्रमणाचा काळ हा 84 मिनिटं नाही बाळांनो, 24 घंटे असतो.
पृथ्वीचा जो परिभ्रमणाचा काळ असतो तेवढाच भूस्थिर उपग्रहाचा परिभ्रमणाचा काळ असतो. मग हा पर्याय चूक आहे. भूस्थिर उपग्रह विषुववृत्तावर स्थापित केले जात नाहीत. बाबा असं काही नाही, भूस्थिर उपग्रह तुम्ही विषुववृत्तावर पण स्थापित करू शकता. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 रॉंग आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं रॉंग आहे. वरीलपैकी की नाही याचा काही संबंधच नाही. ही 35,786 किलोमीटर लक्षातच ठेवायचं. दुसरं, भूस्थिर उपग्रहाचा परिभ्रमण काळ 24 घंटे असतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, पुढे जाऊ. आन्सर काय तर याचं पर्याय क्रमांक 2 आहे. आता प्रश्न क्रमांक पुढे विचारले बघा, 31वा प्रश्न क्रमांक, दृश्य केंद्रिकी आणि आधी केंद्रिकी पेशीमधील फरकाविषयी विधान. आता दोन पेशी दिल्यात तुम्हाला, दृश्य केंद्रिकी, आधी केंद्रिकी. थोड्या वेळाखाली आपण दोन प्रकारच्या पेशी बघितल्या होत्या, वनस्पती पेशी, प्राणी पेशी. ठीक आहे, तो फरक तुम्ही लक्षात ठेवला. आता दोन प्रकारच्या दृश्य केंद्रिकी आणि आधी केंद्रिकी पेशी याची फरकामधील विधानांचा विचार करा. आधी केंद्रिकी पेशीमध्ये अणुकेंद्रक नसते, बरोबर आहे बाबा. दृश्य केंद्रिकी पेशीमध्ये डीएनए अणुकेंद्रकात बंधित असतो, बरोबर आहे बाळांनो. दृश्य केंद्रिकी म्हणजे मराठीमध्ये समजत नसेल तर बघा, आधी केंद्रिकी म्हणजे प्रोकॅरियोटिक्स आणि दृश्य केंद्रिकी म्हणजे युकॅरियोटिक असतं. काय दिले, आधी केंद्रिकी पेशीमध्ये डीएनए हिस्टोनशी संलग्न असते. नाही बाबा, आधी केंद्रिकीमध्ये नसते. कोणत्या? दृश्य केंद्रिकी पेशीमध्ये डीएनए हिस्टोनशी संलग्न असते. म्हणून हा पर्याय क्रमांक चूक आहे. आपल्याला काय दिले बघा, सर्व विधाने बरोबर आहेत का? नाही. क चुकीचं आहे. अ आणि ब बरोबर आहे का? बरोबर आहे. क बरोबर आहे का? नाही, चूक आहे. अ, ब आणि क बरोबर आहेत का? नाही. क काय? चुकीचा. तर बघा, आधी आपण वनस्पती पेशी, प्राणी पेशीचा प्रश्न आला होता. आता दृश्य केंद्रकी, आधी केंद्रकी पेशी, पेशीचे दोन प्रकार. पेशीमध्ये केंद्रक कशा प्रकारचं आहे? केंद्रक चांगल्या प्रकारचं आहे, वेल डेव्हलप आहे किंवा अनडेव्हलप आहे, याच्या प्रकारे पेशीचं वर्गीकरण केलं जात असतं. लक्षात ठेवायचं, आधी केंद्रकी पेशीमध्ये अणुकेंद्रक असतो का? नसतो. ठीक आहे, दृश्य केंद्रकी पेशीमध्ये अणुकेंद्रक असतो. दृश्य केंद्रकी पेशीमध्ये डीएनए अणुकेंद्रात बंधित असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आधी केंद्रीय पेशीमध्ये नाही. इथं काय पाहिजे होतं? दृश्य केंद्रकी असतं, तर हा बरोबर असतं. क चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. मराठी समजत नसतं तुम्ही इंग्रजीमध्ये पण बघू शकता. प्रश्न क्रमांक 32 विचारले आपल्याला. काय लिहिले बाबा? एसए नोड, सायनोॲट्री ऑरिक्युलर येथे असतो. आता एसए नोडचं तुम्हाला लोकेशन विचारले, ठिकाण विचारले. आता हे एसए नोड कुठं असतं? तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तुम्ही हार्टचा अभ्यास केला असेल. ह्युमन हार्ट, एक जरी हार्ट असलं तरी आपल्या हार्टचे चेंबर्स किती आहेत? 4 चेंबर्स प्रेझेंट आहेत. राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल. तर विचारले हे एसए नोड कुठे असतं? तुम्ही अलिंद म्हणू शकता किंवा ॲट्रियम, लक्षात ठेवायसाठी सोपा ॲट्रियम. तर एसए नोड कुठं असतं तर बाळांनो, हे राईट अलिंदाच्या ठिकाणी असतं. ठीक आहे, कुठे असतं? राईट ॲट्रियम, उजवे अलिंदाच्या ठिकाणी त्याचे पोझिशन असते. ठीक आहे, हे बघा एसए नोड. नंतर इथं काय असतं? एव्ही नोड, बंडल ऑफ हिंज, फ्रंकीजे फायबर्स. हे तुम्ही कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट मधला क्वेश्चन असतो. तर लक्षात ठेवायचं, एसए नोड कुठं असतं तर उजव्या अलिंदाच्या ठिकाणी असतं. हे उजवा अलिंद, राईट ॲट्रियम, उजव्या अलिंदाच्या या ठिकाणी एसए नोडचं लोकेशन असतं. सायनोॲट्रियल नोड म्हटलं जातं त्याला. ठीक आहे, पुढे जाऊ. आता हे बघा, एसए नोड कुठं आहे, एव्ही नोड कुठं आहे, ह्या गोष्टी तुम्हाला कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट मध्ये माहिती असेल, तुम्ही अभ्यासला पण असेल. एसए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हिंज, फ्रंकीजे फायबर्स. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. साधा साधा प्रश्न आहे, काही एवढा काही हार्ड नसतं. आता पुढे प्रश्न विचारला आपल्याला, खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, बरं विधाने बघू आपण काय दिलेत. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. ग्रसनीमध्ये कल विद्रे नसतात. हृदय असेल ते शरीराच्या मागील बाजूच असते. चेतारज्जू असेल तर तो युगामी, भरी व शरीराच्या समोरील बाजूच असतो. वरील वैशिष्ट्ये कोणत्या प्राणी उपसृष्टीची आहेत? पहिलाच पर्याय तुम्ही किंवा पहिलं जरी स्टेटमेंट वाचलं तरी तुम्हाला कळून जाईल. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो. नोटोकॉर्ड नसतो. आणि पर्याय तुम्ही 4 बघा लिहिले. सस्तन प्राणी, सस्तन प्राण्यामध्ये नोटोकॉर्ड असतो का? असतो. मग हा पर्याय येणार आहे काय? नाही, कारण आपल्या विधान काय म्हटलंय? नसतो म्हटलंय. सरीसृप प्राण्यामध्ये नोटोकॉर्ड असतो का? असतो. मग हा पण येणार नाही. समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये नोटोकॉर्ड असतो का? असतो. मग पर्याय क्रमांक 2. तुम्ही फक्त अ स्टेटमेंट जरी वाचलं, नोटोकॉर्ड नसतो. ठीक आहे, नोटोकॉर्ड कशामध्ये नसतो तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाबा, असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये नोटोकॉर्ड नसतो. नॉन कॉर्डेट इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड नसतो त्यांना आपण नॉन कॉर्डेट म्हणत असतो.
4 स्टेटमेंट दिलेत. जरी पहिलं स्टेटमेंट जरी तुम्ही वाचलं असतं तरी तुम्हाला कळलं असतं शरीरामध्ये नोटोकॉर्ड नावाचा नसतो. आणि पर्याय बघितलं तर तुम्हाला कळून जाईल. पर्याय क्रमांक 2, असमप्रष्ठरज्जू प्राण्यामध्ये नोटोकॉर्ड नसतो. बाकी वाचण्याची पण गरज नाही पडणार. खालील विधाने तपासा लिहिले. फिटके. सस्तन प्राणी दूध पितात व त्यांच्या शरीरावर केस असतात. मॅमल्स प्राणी वर्गीकरणावर बरोबर आहे. आपण पण काय सस्तन प्राणी आहोत ना, मानव. आपल्या शरीरावर केस असतात बाळांनो. माशामध्ये फुफ्फुसातून श्वसन केले जाते. नाही, माशामध्ये काय असतात, कल्ले असतात. फुफ्फुस असतं का तिकडे? नसतं. मग आपल्याला विचारले पर्याय उत्तरे. दोन्ही बरोबर, दोन्ही चूक, फक्त फक्त. मग काय येणार? पर्याय क्रमांक 3 फक्त बरोबर. माशामध्ये कल्ले असतात, फुफ्फुसे नसतात. आणि सस्तन प्राण्याच्या शरीरावर केस असतात आणि सस्तन प्राणी दूध पित असतात. ठीक आहे, पुढे जाऊ. आता इथे बघा पुन्हा जोड्या जुळवा दिले. योग्य जोड्या जुळवा. ठीक आहे, मग मी तुम्हाला टेक्निक सांगितली जे सगळ्यात महत्वाचं आहे. मला माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे बीटी कपाशी, बीटी काप आपण कॉटन म्हणत असतो ना, तो आहे. बीटी कपाशी काय असतं बाबा? कीटकाची प्रतिकार शक्ती असते त्याच्यामध्ये. मग याचा आन्सर काय? फर्स्टच आहे. पीसीआर लिहिले बघा. पीसीआर नावाची एक टेक्निक असते, पॉलिमर चेन रिएक्शन. पीसीआर फुल फॉर्म आहे त्याचं, शॉर्ट फॉर्म. कशासाठी? डीएनएच्या प्रती बनवायचं आहे. जर तुमच्याकडे कमी डीएनए प्रेझेंट आहे, छोट्या डीएनए पासून जास्त डीएनए बनवायचे असतील तर तुम्ही पीसीआर टेक्निक वापरत असता. थर्ड लिहिले रिकॉम्बिनंट डीएनए तंत्रज्ञान. रिकॉम्बिनंट म्हणजे काय? 2 डीएनए ला एकत्र केलं जात असतं. इथे लिहा बघा, परकीय जनुक एका डीएनए मध्ये टाकणे. याचा आन्सर काय येणार? थर्डच येणार. आणि ई कोलाय इन्सुलिन निर्मितीमध्ये वापरले जाणारे जीवाणू. बघा, ज्या पेशंट मध्ये डायबिटीज असतो त्यांना आपण इन्सुलिनचे इंजेक्शन देत असतो ना, ते इन्सुलिन निर्मितीमध्ये कोण मदत करत असतं? ई कोलाय नावाचा जीवाणू मदत करत असतो. ठीक आहे, तर आन्सर काय? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. पर्याय क्रमांक 2. हे बघा, जे माहिती आहे बीटी कपाशी तुम्हाला माहिती आहे. बीटी कपाशी काय असतं? कीटकाची प्रतिकार शक्ती जास्त असते. पीसीआर पॉलिमर चेन रिएक्शन, डीएनएच्या प्रती बनवायचे. एक डीएनए छोटा डीएनए आहे तर त्याच्यापासून जास्त डीएनए बनवायचे असते तर पीसीआर टेक्निक असतं. रिकॉम्बिनंट डीएनए तंत्रज्ञान माहितीच आहे तुम्हाला. रिकॉम्बिनंट म्हणजे काय? 2 जनुके एकत्र करणं. ठीक आहे, साधं सरळ आहे. पुढे जाऊ आपण. आता इथे खालील विधाने विचारात घ्या. आता तुम्हाला विधानं दिले 3-4 विधानं आणि विचारले ती विधानं वाचा आणि खाली पर्याय दिले ते कशाच्या संबंधित आहे ते सांगायचे. या भागाला मेंदूचा विचार करण्याचा असलेला भाग म्हणतात. मेंदूचा कोणता भाग आहे? विचार करण्याचा भाग आहे. ठीक आहे, हा भाग शरीराच्या ऐच्छिक क्रिया घडून आणण्याचे प्रमुख केंद्र आहे. शरीराच्या ऐच्छिक क्रिया 2 प्रकारच्या क्रिया असतात, ऐच्छिक क्रिया, अनैच्छिक क्रिया. ऐच्छिक क्रिया म्हणजे काय? जे तुमच्या इच्छेनुसार होणार आहेत. अनैच्छिक क्रिया म्हणजे काय? ज्या तुमच्या इच्छेनुसार होत नाहीत. मग हा कोणता क्रिया घडून आणतो? ऐच्छिक क्रिया घडून असतो. उदाहरणार्थ श्रवण, दृष्टी लिहिले त्यांनी. यातला ब्रोकाज एरिया आपले बोलणे नियंत्रित करतो. ठीक आहे, याच्यामध्ये कोणता एरिया? ब्रोकाज एरिया आहे. तो आपलं काय करतो? बोलणं. आता मी जे बोलतोय ते कंट्रोल करतोय. तसेच यामध्ये थॅलामस आणि हायपोथॅलामस यांचाही समावेश होतो. आता 4 विधानं दिलेत, खाली 4 पर्याय दिलेत. मध्य मस्तिष्क, अग्र मस्तिष्क, पश्चिम मस्तिष्क आणि मेजुरज. आणि विचारले बाबा कशाच्या संबंधित हे 4 वाक्य आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाबा, या 4 विधानं अभ्यासल्यानंतर मला कळतं हे अग्र मस्तिष्काचं काय आहे? विधान आहे. ठीक आहे, अग्र मस्तिष्क काय करतो? आपल्या मेंदूचा विचार करण्याचं काम, ऐच्छिक क्रिया घडून आणण्याचं काम. अग्र मस्तिष्कामध्ये थॅलामस आणि हायपोथॅलामस प्रश्न असतात. मेंदूचे आपण भाग करत असतो ना, अग्र मस्तिष्क, मध्य मस्तिष्क, पश्चिम मस्तिष्क. तर ह्या अग्र मस्तिष्काचा ही 4 विधानं दिलेली आहेत. ठीक आहे, बघा आता कशाविषयी तुम्हाला विधानं दिली जातील आणि विधानं वाचायचे आणि खाली विचारले की बाबा कोणत्या अवयवाशी किंवा अवयवाच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे. ठीक आहे, साधं सरळ असतं. पुढे जायचं. आता इथे पण प्रश्न विचारलाय बघा तुम्हाला. काय लिहिले? पुढील विधानांचा विचार करा आणि कोणती विधाने सत्य आहेत विचारले. पुन्हा मला सत्य. अरिय समिमिती म्हणजे शरीराला कोणताही अक्ष नसतो की ज्याच्यातून छेद घेतल्यास शरीरात 2 समान भाग विभागले जाऊ शकते. उदाहरणार्थ स्पॉन्ज. आता इथे विचारले रेडियल सिमेट्री मध्ये कोणताही. अरियल सिमेट्री म्हणजे काय? रेडियल सिमेट्री अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीरात 2 समान भाग विभागले जाऊ शकते. तर हे स्टेटमेंट काय? तर चूक आहे. रेडियल सिमेट्री मध्ये किंवा अरिय समिमितीमध्ये काय असतं बाळांनो, की शरीराला तुम्ही अशा भागातून छेदू शकता ज्या भागातून तुम्ही छेदल्यानंतर शरीराचे 2 समान भाग भेटू शकतात. इथं म्हटलंय 2 समान भागात विभागले जाऊ शकते. असा कोणताही अक्ष नसतो. अरिय समितीमध्ये अक्ष काय असतो? अरिय समितीमध्ये तुम्ही शरीराला 2 समान भागामध्ये विभाजू शकता असा अक्ष असतो. दुसरं लिहिले असममित शरीर म्हणजे शरीराच्या मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास
दोन समान भाग पडतात नाही. असममित शरीरामध्ये असा कोणताही अक्ष नसतो की ज्या अक्षातून तुम्ही जर शरीराला छेदलं तर तुमच्या शरीराचे दोन समान भाग भेटत नाहीत. असममित, इथे लक्षात ठेवायचं, असममित समान दोन भाग भेटणार नाहीत. अरीय सममितीमध्ये दोन समान भाग भेटतात का? हो, भेटतात. ठीक आहे, हे प्राणी वर्गीकरणाचा प्रश्न आहे, ते लक्षात ठेवायचं. मराठी समजत नसेल इंग्रजी बघा. रॅडियल सिमेट्री, असिमेट्रिकल बॉडी. असिमेट्रिकल बॉडीमध्ये दोन समान भाग भेटत नाहीत. रॅडियल सिमेट्रीमध्ये दोन समान भाग भेटतात. अजून एक सिमिती असते बाळांनो, बायलॅटरल सिमेट्री. ठीक आहे, बायलॅटरल सिमेट्रीमध्ये सुद्धा तुम्ही शरीराला दोन समान भागात विभाजू शकता. तीनच सममिती असतात, लक्षात ठेवायचं. असममित शरीर एकही समान भाग तुम्हाला भेटणार नाही. अरीय समितीमध्ये दोन समान भाग भेटू शकतात, एकापेक्षा जास्त अक्ष असतात. वेगवेगळ्या प्रकारे जरी तुम्ही कटलं तरी दोन समान भाग भेटणार. आणि थर्ड असतं बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्रीमध्ये फक्त असा एक अक्ष असतो, ज्या अक्षातून तुम्ही शरीराला कट केले तर दोन समान भाग भेटू शकतात. जसं मानवाचं शरीर आहे, असं मधोमध तुम्ही जर माझ्या शरीराला केलं तर माझे दोन समान भाग भेटू शकतात. आता इथं बघा, दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत बाळांनो? चूक आहेत. विधाने सत्य विचारले, कोणतं सत्य विधान आहे का? नाही, दोन्हीही नाहीत. दोन्ही विधान कसे आहेत? सत्य आहेत का? नाही. मग दोन्हीही नाही. ठीक आहे, 37 आन्सर बघून घ्या, दोन्ही नाही. ठीक आहे, कारण हे दोन्ही उलट झाले एक दुसऱ्याचं. वरी काय पाहिजे होतं? असममित शरीर, आणि खाली अरीय सममिती पाहिजे होतं. आता तुम्हाला एक फॅक्च्युअल डाटा विचारलाय की भाई मधुमेह स्थितीत रक्तातील ग्लुकोजची पातळी. मधुमेह म्हणजे काय? एखाद्याला डायबिटीज आहे तर त्याच्या डायबिटीज मध्ये रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण किती असतं विचारले तुम्हाला. तर त्याचा आन्सर काय लिहिले बघा त्यांनी. तर बघा, रक्तात सर्वसाधारणपणे ग्लुकोजचे प्रमाण उपाशी पोटी किती असतं? 126. आणि जेवणानंतर ग्लुकोजचे प्रमाण किती असतं? 200. हे बघा, परीक्षेमध्ये विचारल्यानंतर हे गोष्ट लक्षात ठेव. उपाशी पोटी ग्लुकोजचे प्रमाण सर्वसाधारणपणे, कारण तुम्ही डायबिटीजच्या कधी किंवा ज्या लोकांना कोणता रोग म्हणू शकता तुम्ही, मधुमेह आहे, त्या मधुमेहाच्या जेव्हा टेस्ट करायला जातात ना, तर कधी बघा विदाऊट जेवणाच्या आधी एक टेस्ट केली जाते, जेवणाच्या नंतर एक टेस्ट केली जाते. तोच तुम्हाला फॅक्च्युअल डाटा विचारला. आता हा फॅक्च्युअल डाटा आहे तर लक्षात ठेवायचंच आहे. आणि दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत? बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 3 आहे, 38. ठीक आहे, आता हे डाटा तुम्हाला पाठच करणं, हे काय तुम्हाला कोणी समजून नाही शकत की मधुमेहामध्ये काय असतं काय नाही. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं मधुमेहामध्ये काय असतं? रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढलेलं असतं. ठीक आहे, मग ते उपाशी पोटी किती असतं, जेवणानंतर किती असतं, तर हा डाटा दिलाय, तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे जाऊ आपण. खालील विधाने विचारात घ्या सांगितले. प्रश्न क्रमांक 40. ब्रायोफायटा ही वनस्पती भूपृष्ठावर वाढणारी वनस्पती आहे. ब्रायोफायटा ही वनस्पती भूपृष्ठावर वाढणारी वनस्पती आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. ब्रायोफायटामध्ये तंतू असतात. आता इथं विचारले, विधान 2 दिलेत आणि पर्याय विचारले तुम्हाला. ठीक आहे, इथं बघा काय लिहिले. ब्रायोफायटा ही वनस्पती भूपृष्ठावर वाढणारी वनस्पती आहे का? बरोबर आहे बा. भूपृष्ठावर वाढणारी पहिली वनस्पती कोणती होती? तर ब्रायोफायटा होती. पण दुसरं स्टेटमेंट, ब्रायोफायटामध्ये तंतू वॅस्क्युलर टिश्यू असतात नसतात? वॅस्क्युलर टिश्यू पहिल्यांदा कुठे आले होते बाळांनो? तो टेरिडोफायटामध्ये आलेले होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. ब्रायोफायटा भूपृष्ठावर वाढणाऱ्या पहिल्या वनस्पती आहेत, बरोबर आहे. पण ब्रायोफायटामध्ये तंतू वॅस्क्युलर टिश्यू असतात का? नसतात. मग विधान फक्त बरोबर, पर्याय क्रमांक 1. पहिल्यांदा तंतू कोणत्या वनस्पतीमध्ये आले होते? तर टेरिडोफायटामध्ये आलेले होते. ब्रायोफायटा पहिल्या भूपृष्ठावर वाढणाऱ्या वनस्पती आहेत, बरोबर. पण ब्रायोफायटामध्ये तंतू असतात का? नसतात. त्यांच्याकडे वॅस्क्युलर टिश्यू नसतात. पहिल्यांदा टेरिडोफायटामध्ये वॅस्क्युलर टिश्यू असतात. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए विधान बरोबर. पुढचं पर्याय क्रमांक लिहिलं, प्रश्न क्रमांक आहे 41. आता हे बघा, जसं आपल्या मानवी शरीरामध्ये हार्मोन्स असतात तसेच वनस्पतीमध्ये पण हार्मोन्स असतात. त्या हार्मोन्सवरचा प्रश्न लिहिलाय. पहिलं विधान लिहिलंय, ऍब्सिसिक आम्ल झाडाला तणावापासून संरक्षण देतो. बरोबर आहे. ऍब्सिसिक ऍसिड नावाच्या हार्मोनचं कामच आहे झाडाला काय करायचंय? ताण तणावापासून संरक्षण करायचं, स्ट्रेस हार्मोन पासून हे करायचंय. इथिलीन झाडाच्या वाढीस प्रोत्साहन देतो. नाही बाबा, इथिलीन झाडाच्या वाढीस प्रोत्साहन देत नाही. ठीक आहे, इथिलीनचं काम काय असतं? फळं पिकवणं असतं. कच्च्या फळांना पक्क्या फळांमध्ये कन्वर्ट करायचं असतं. इथं विचारले पर्याय उत्तरे आणि आन्सर विचारले तुम्हाला. सांगा मग आन्सर काय येतो? काय लिहिले? पर्याय क्रमांक बरोबर. फक्त बरोबर आहे. इथिलीन झाडाच्या वाढीस प्रोत्साहन देत नसतो. इथिलीनचं काम काय असतं? फळं पिकवणं, झाडाची वाढ थोडीशी कमी करणं असतं. तर पर्याय क्रमांक बरोबर आहे फक्त. ठीक आहे, पुढे जाऊ. आता पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 42 बघा. इथे लिहिले, पुढील विधाने पहा.
अ लिहिले वनस्पती श्वसनात ग्लुकोज व ऑक्सिजन वापरले जातात. आता श्वसन बघा, वनस्पतीमध्ये दोन प्रकारचे क्रिया लक्षात ठेवा, एक प्रकाश संश्लेषण आणि वनस्पतीचं श्वसन. दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि वारंवार प्रश्न विचारलेले असतात. श्वसनात ग्लुकोज व ऑक्सिजन वापरले जातात का? बरोबर वापरले जातात बाबा. ग्लुकोज आणि ऑक्सिजन श्वसनामध्ये आपण काय करत असतो, या ग्लुकोजलाच काय करत असता तुम्ही, ब्रेकडाऊन करत असता. ह्या ग्लुकोजचे तुकडे पाडत असता आणि तुकड्यापासून काय करत असता, एनर्जी ऊर्जा निर्मिती करत असता. ऊर्जा निर्मिती कशाच्या फॉर्म मध्ये, एटीपीच्या फॉर्म मध्ये एनर्जी जनरेशन करायचं असतं. तर हे पहिलं स्टेटमेंट काय, विधान काय बरोबर आहे. वनस्पती श्वसनासाठी प्रकाश आवश्यक असतो, नाही बाळांनो. वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी प्रकाश आवश्यक असतो, श्वसनासाठी नसतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. मग पर्याय क्रमांक कोणता आहे, फक्त अ बरोबर आहे. ठीक आहे, वनस्पती श्वसनात ग्लुकोज ऑक्सिजन वापरले जातात, पण वनस्पती श्वसनासाठी नाही, वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी प्रकाश आवश्यक असतो. ठीक आहे, चला पुढे जाऊ. विधान अ बरोबर, ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न लगेच त्यासोबत विचारलाय, क्रेब्स सायकलचा मुख्य उद्देश काय आहे. आता बघा, वनस्पती श्वसनामध्ये क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन या स्टेप वाईज प्रक्रिया घडत असतात. त्याच्यातली जी क्रेब्स सायकल आहे त्याचा मुख्य उद्देश काय विचारले, ग्लुकोज तयार करणे नाही. ग्लुकोज तयार कशात होत असतं, प्रकाश संश्लेषणामध्ये होत असतं. ऊर्जा साठवणे नाही बाबा, ऊर्जा साठवणे नाहीच आहे. ऑक्सिजन तयार करणे नाही, ऑक्सिजन तयार पण कुठं होत असतो, पर्याय क्रमांक पहिला आणि तिसरं हे प्रकाश संश्लेषणाचं आहे. प्रकाश संश्लेषणामध्ये ग्लुकोज तयार होत असतं, प्रकाश संश्लेषणामध्येच ऑक्सिजनची निर्मिती होत असतं. तर क्रेब्स सायकलचा मुख्य उद्देश काय असतो तर बाळांनो, एटीपी, एनएडीएच आणि एफएडीएच सारखे इलेक्ट्रॉन वाहक तयार करणे उद्देश असतो. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, एटीपी म्हणजे सगळ्यात उद्देश काय तर एनर्जी तयार करणे, ऊर्जा निर्मितीसाठी मदत करत असतात. ठीक आहे, पुढे जाऊ. बघा, आता साधे सरळ प्रश्न विचारले असतात, प्रकाश संश्लेषण काय आहे, क्रेब्स सायकल काय आहे, किंवा ग्लुकोजचं ब्रेकडाऊन काय आहे, या गोष्टी विचारल्या जातात. प्रकाश संश्लेषण आणि वनस्पतीचं श्वसन या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, अभ्यासून घ्यायचं. आन्सर काय, पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचा प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. ठीक आहे, विचारले बाबा, साऊथर्न ब्लॉटिंग ही पद्धत डीएनएच्या जटिल मिश्रणामध्ये विशिष्ट डीएनए अनुक्रमांक ओळखण्यासाठी असते. ठीक आहे, सेकंड लिहिले, वेस्टर्न ब्लॉटिंग ही पद्धत प्रथिने संशोधनासाठी वापरली जाते. पर्याय विधाने वापरा आणि उत्तर सांगा विचारले तुम्हाला. ठीक आहे, मग आता बघा, साऊथर्न ब्लॉटिंग टेक्निक ही डीएनएच्या जटिल, म्हणजे असं खूप सारे डीएनए तुमच्याकडे 1, 2, 3 आणि तुम्हाला ओळखायचं की पर्टिक्युलर डीएनएचा सिक्वेन्स कोणता आहे, तर विशिष्ट डीएनएचा अनुक्रमांक ओळखण्यासाठी साऊथर्न ब्लॉटिंग टेक्निक वापरली जाते. त्या टेक्निकमध्ये काय असतं तर डीएनए त्यांच्या ॲटॉमिक वेट नुसार, मॉलिक्युलर वेट नुसार मुवमेंट करत असतात. ज्याची वेट कमी तो सगळ्यात जास्त मुवमेंट करणार, सगळ्यात जास्त मॉलिक्युलर वेट असेल तर मुवमेंट कमी होणार. ही पद्धत विशिष्ट डीएनए साठी, पर्टिक्युलर डीएनए आयडेंटिफाय करण्यासाठी, क्राईम इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी वापरली जाते. लिहिले, वेस्टर्न ब्लॉटिंग ही पद्धत प्रतिज्ञे संशोधनासाठी वापरली जाते. तर हे विधान सुद्धा काय बरोबर आहे, तर अ आणि ब. ठीक आहे, नॅनो टेक्नॉलॉजी, रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी यामध्ये ह्या गोष्टी वापरल्या जात असतात. ठीक आहे, पुढे जाऊ. दोन्ही विधानं बरोबर आहेत. आन्सर क्रमांक पर्याय 44 3 आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. आता पुढचा प्रश्न विचारलाय बाबा की खालीलपैकी अयोग्य विधाने, आता हे लक्षात ठेवायचं, अयोग्य विधाने विचारले. लेविसच्या मतानुसार आम्ल म्हणजे जे पदार्थ इलेक्ट्रॉनची जोडी स्वीकारतात ते आम्ल. हे विधान बरोबर आहे बाळांनो. आपण ऍसिड, आम्ल आणि बेस तुम्ही अभ्यासला असेल, ऍसिड बेस. ऍसिड कशाला म्हणतो किंवा आम्ल कशाला म्हणतो, आपण जनरली मध्ये जो H+ देतो, H+ आयन देणारे आपण ऍसिड म्हणतो, OH- देणारे बेस म्हणतो. पण आपल्याला विचारले बाळांनो, या लेविसच्या म्हणतात, लेविस नावाच्या शास्त्रज्ञ ऍसिड कोणाला म्हणतो, आम्ल कोणाला म्हणतो, जे पदार्थ इलेक्ट्रॉनची जोडी काय करतात स्वीकारतात. लेविसच्या मतानुसार ऍसिड म्हणजे कोण, जे इलेक्ट्रॉनची जोडी काय करतात स्वीकारत असतात, त्याला तुम्ही आम्ल म्हणायचं. विधान बरोबर आहे. त्याने आम्लाची काही उदाहरणं दिली, त्यामध्ये अल्युमिनियम ट्रायक्लोराइड, बोरॉन ट्रायक्लोराइड. ही विधानं सुद्धा काही बरोबर आहेत. दोन्ही विधानं बरोबर आहेत, पण आपल्याला विचारलंय अयोग्य विधान, तर कोणतं अयोग्य विधान काय आहेत, अयोग्य म्हणजे चूक विधान. चूक कोणतं आहे बाबा, कोणतेही नाही. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे बघा, पर्याय आपल्याला दोन्ही बरोबर आहेत विधान दिली, पण आपल्याला अयोग्य विचारलंय म्हणून कोणते नाही. आता हे लक्षात ठेवायचं, लेविसच्या मते आम्ल म्हणजे असे पदार्थ जे इलेक्ट्रॉनची काय करतात जोडी स्वीकारत असतात. ठीक आहे, पुढे जाऊ. आधुनिक आवर्त सारणीतील विद्युत घनता हा गुणधर्म विचारात घेता खालीलपैकी विधाने
बरोबर विधाने कोणती आहेत? आता विचारलं आपल्याला बरोबर विधाने सांगा आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणी तुम्ही बघता मॉडर्न पिरियडिक टेबल, त्यालाच आधुनिक आवर्त सारणी म्हटले. आधुनिक आवर्त सारणीमध्ये तुम्हाला माहिती आहे उभे काय असतात, गण असतात, आडवे काय असतात, आवर्त असतात. तर त्याच्यामध्ये कोणता गुणधर्म विचारले आपल्याला? विद्युत घनता. तर घनताच म्हणजे तुम्हाला घनता माहिती आहे, डेन्सिटी कशी काढली जाते बाबा, मास बाय व्हॉल्यूम. पण आपल्याला कोणती घनता विचारले? इलेक्ट्रिक घनता म्हणजे इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये विचारले. तर पहिलं बघा, गणात वरून खाली जाताना विद्युत घनता वाढत जाते, बरोबर आहे. जसं जसं तुम्ही एका गणामध्ये वरून खाली जात असणार इलेक्ट्रॉनची घनता वाढते. का? तुम्ही बघा पहिल्या गणातून दुसऱ्या गणात तिसऱ्या गण असं वाढत जातात, तर तुमच्या सोबत काय होत असतात? कक्षा पण वाढत असतात. पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा, कक्षा वाढते, कक्षेसोबत इलेक्ट्रॉन सुद्धा वाढत असतात एका गणामध्ये. आवर्तात डावीकडून उजवीकडे विद्युत घनता कमी होत जाते, बरोबर आहे. आवर्तामध्ये जर तुम्ही डावीकडून उजवीकडे गेलात विद्युत घनता कमी होत असते. ठीक आहे, मग आता इथे लिहिले क क्रमांक, गणात वरून खाली येताना विद्युत घनता कमी होत जाते. आपण आता पहिलं स्टेटमेंट म्हटले जर गणामध्ये वरून खाली येताना विद्युत घनता वाढत जात असते, तर पहिलं बरोबर असेल तर तिसरं बरोबर यांचा पर्यायच नाही, चूक आहे बाबा. दुसरं बघा, चौथं बघा, आवर्तात डावीकडून उजवीकडे विद्युत घनता वाढत जाते. विद्युत घनता वाढत कशी जाते? आपण आता ब म्हटलं, आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत घनता कमी होत जाते. मग चौथं पण काय येणार? चूक येणार. मग विचारले आपल्या बरोबर विधाने कोणती आहेत? अ आणि ब, पर्याय क्रमांक सेकंड आहे. ठीक आहे, बघा साधं सरळ असतं. आवर्त, गण, आधुनिक आवर्त सारणी तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणूची रचना कशी असते, अणूची काय म्हणतात तुम्ही, अणूची साईज कशी वाढते किंवा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी गणात कसं असतं, आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं, ह्या गोष्टी थोड्याशा बघून घ्यायच्या. आपल्याला विचारलं होतं विद्युत घनता कशी होत असते, तर 46 आन्सर पर्याय क्रमांक आहे सेकंड आहे. बघा गणामध्ये जात असताना वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनची घनता का वाढते? तर गणामध्ये तुम्ही वरून खाली जेव्हा जात असता तेव्हा कक्षा वाढत असतात, कक्षा वाढतात त्यासोबत इलेक्ट्रॉनची संख्या वाढत असते. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पर्याय क्रमांक काय याचा? सेकंड आहे. आता विचारले ताप व दाब स्थिर असताना सारख्या आकारमानाच्या सर्व वायूमध्ये रेणूची संख्या समान असते, ही वायूच्या नियमाशी संबंधित व्याख्या कोणी दिलेली आहे? पर्याय इथं बघा दोन गोष्टी, एकतर तापमान टेम्परेचर आणि प्रेशर स्थिर आहेत, सारख्या आकारमानाच्या सर्व वायूमध्ये रेणूची संख्या समान असते. रेणूविषयी कोण म्हणलंय? तर अवॅगॅड्रोचा नियम आहे. साधं सरळ लक्षात ठेवा. रेणू किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळू शकेल इक्वल मॉलिक्युल्स, मॉलिक्युलच्या बाबतीत कोण म्हणले? तर अवॅगॅड्रो म्हटले. बॉयल्स लॉ मध्ये काय कॉन्स्टंट? टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. चार्ल्स लॉ, गे-लुसॅक्स लॉ, इकडे व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं. तर इथं आपण बघून घ्यायचं रेणूची संख्या समान असते. रेणूविषयी कोण बोललेलं आहे? तर अवॅगॅड्रो बोललेला आहे. अवॅगॅड्रोची व्हॅल्यू किती असते? 6.02 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स आयन्स ॲटम. ही व्हॅल्यू एक लक्षात ठेवायची. ह्या नियमावर प्रश्न बरेच वेळेस विचारले तर बाकी तुम्ही नियम पर्याय बघून घेशाल की बॉयल्स लॉचा नियम काय, चार्ल्सचा नियम काय. रेणूचा जेव्हा जेव्हा प्रश्न येईल अवॅगॅड्रोलाच क्लिक करायचं. ठीक आहे, पुढे जाऊ. पर्याय क्रमांक प्रश्न 48 थोडंसं वरी घेऊ. ठीक आहे, काय लिहिलंय? खालील विधानाचा विचार करा आणि लक्षात ठेवायचं बाळांनो. तर काय विचारलंय? अयोग्य विधान निवडा. रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने अणूतील केंद्रकाचा शोध लावला. ठीक आहे. दुसरं लिहिले अणूचे ग्रही मॉडेल सर जे थॉम्सन यांनी मांडले. तिसरं लिहिले निल्स बोरने सांगितले की अणूतील इलेक्ट्रॉन निश्चित कक्षेत फिरतो. आता हे बघा आपल्याला विचारलंय अयोग्य विधान ओळखा. रुदरफोर्डने अणूतील केंद्रकाचा शोध लावलेला आहे का? तर बरोबर आहे बाबा, केंद्रकाचा शोध लावलेला आहे. अणूचे ग्रही मॉडेल जे थॉम्सन मांडलं नव्हतं बाबा, हे कोणी मांडलेलं आहे? बोर नावाच्या शास्त्रज्ञांनी मांडले. हे विधान कसं आहे? चूक आहे. निल्स बोरने सांगितले की अणूतील इलेक्ट्रॉन एका निश्चित कक्षेत फिरतात. बरोबर, एका निश्चित कक्षेत अणूचं केंद्रक आणि केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन एका कक्षेत फिरत असतात. कोण सांगितले? निल्स बोरने सांगितले. आपल्याला विचारले काय? अयोग्य विधान. अयोग्य कोणतं आहे? फक्त ब, पर्याय क्रमांक सेकंड. बघा आता ही प्रश्न वाचताना इथं सगळ्यात मोठे तुम्हाला माहिती आहे तिन्ही स्टेटमेंट तुम्ही वाचणार आणि तुम्ही काय करणार? अ आणि क. आपल्याला अ आणि क बरोबर विधान विचारले का नाही? अयोग्य विधान. अयोग्य विधान कोणतं आहे? तर फक्त आणि फक्त क आहे. तर अणूचे ग्रही मॉडेल कोणी मांडलेले आहे? तर निल्स बोरने मांडलेले आहे. हे लक्षात असू द्या. इथं बोरचा असायला पाहिजे तो थर्ड स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. खालील विधानांचा विचार करा व योग्य विधाने निवडा. ठीक आहे, बघू विधाने आपण पुन्हा काय म्हटले? योग्य विधाने निवडायचं आहे.
मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनामध्ये पहिल्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची ऊर्जा सर्वात कमी असते. पहिल्या कक्षेत ऊर्जा कमी, त्यापुढील कक्षेमध्ये वाढते. बरोबर आहे. इलेक्ट्रॉनची कक्षा बघा, केंद्र काय होती, पहिली कक्षा, दुसरी कक्षा. जसं जसं तुमच्या कक्षा वाढतील तशी तशी तुमची ऊर्जा वाढत जाते. पहिल्या कक्षेमध्ये सगळ्यात कमी ऊर्जा असते. पाऊलच्या अपवर्जन नियमानुसार अणूतील कुठल्याही दोन इलेक्ट्रॉनचे चारही क्वांटम नंबर सारखे असू शकत नाही. हे लक्षातच ठेवायचं. पॉलीज एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल नुसार चारही क्वांटम नंबर, चार क्वांटम नंबर तुम्हाला माहितीच असतील. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम नंबर, चार क्वांटम नंबर दिलेले आहेत. तर हे चारीच्या चारी क्वांटम नंबर सारखे नसतात. अणूतील कुठल्याही दोन इलेक्ट्रॉनसाठी, दोन इलेक्ट्रॉनचे चारही क्वांटम नंबर सारखे असणार आहेत का? नसणार आहेत. हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. पहिलं स्वरूपन काय, इलेक्ट्रॉनचं स्टेटमेंट काय बरोबर आहे. पहिल्या कक्षेत इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी असते, जशी जशी कक्षा वाढत ऊर्जा वाढत जात असते. ठीक आहे. दोन्ही विधान काय बरोबर आहेत. योग्य विधाने वरील दोन्ही. ठीक आहे. पुढे जाऊ. क्वांटम नंबर पण अभ्यासून घ्या. प्रिन्सिपल, अझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक आणि स्पिन क्वांटम नंबर. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे? ठीक आहे. आता इथं बघा काय विचारले, विधानं दिलीत आणि योग्य विधान ओळखायला सांगितले. लाल रंगाची संबंधित विद्युत चुंबकीय लहरीची तरंग लांबी सर्वात कमी तर वारंवारिता सर्वात जास्त असते. लाल रंगाची तरंग लांबी सर्वात कमी आणि वारंवारिता सर्वात जास्त नाही बाळांनो. लाल रंगाची तरंग लांबी काय असते? जास्त असते, सर्वात जास्त असते लाल रंगाची तरंग लांबी. जांभळ्या रंगाची विद्युत चुंबकीय लहरीची तरंग लांबी सर्वात जास्त नाही, याची काय असते? कमी असते. आणि वारंवारिता काय असते? जास्त असते. बघा, तरंग लांबी आणि वारंवारिता, तरंग लांबी आणि वारंवारिता कशा असतात? इनव्हर्सली असतात. तरंग लांबी आणि इथं वारंवारिता हे इनव्हर्स असतात. एक कमी असेल तर दुसरं जास्त असेल तर पहिलं कमी. पण हे लक्षात ठेवा, लाल रंगाची तरंग लांबी सर्वात जास्त, ही लक्षातच ठेवायची. काही गोष्टी फॅक्च्युअल डाटा तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. ठीक आहे. आपल्याला विचारलं होतं योग्य विधाने कोणते, तर दोन्हीही नाही, दोन्ही चूक आहेत. इथं काय पाहिजे होतं? इथे लाल पाहिजे तर वरी जांभळा रंग पाहिजे होता. आता इथून लक्षात ठेवून जायचं, लाल रंगाची तरंग लांबी सर्वात जास्त आणि वारंवारिता सर्वात कमी असते. ठीक आहे. पुढे जाऊ. आता इथे विचारलंय स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? आता संमिश्र तुम्हाला पाठच असले पाहिजे. अलॉय म्हणून क्वेश्चन कोणत्याही परीक्षेत या अलॉयवर क्वेश्चन आणि फॅक्च्युअल डाटा आहे, त्या गोष्टी पाठच करणं आहे तुमच्यासाठी. इथे विचारलं की आपल्याला स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्रण आहे? साधा सरळ आहे. कशाचं आहे बाबा? लोखंड, क्रोमियम आणि निकेलचा आहे. पर्याय क्रमांक काय असतो? तो सेकंड येत असतो. आता हे फॅक्च्युअल डाटा, हे पाठच करणं आहे. तर वेगवेगळ्या इथं स्टेनलेस स्टील विचारले, तुम्हाला ब्रॉन्झ विचारतील, ब्रान्झ विचारतील, ह्या गोष्टी तुम्ही पाठ केलं पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊ. ठीक आहे. हा पण प्रश्न खूप खूप महत्वाचा, मी तर स्टार करतो. ह्या गोष्टी स्टेटमेंट लक्षात ठेवायच्या, अशा गोष्टी प्रश्न येत असतात. एखाद्या किरणोत्सारी मूलद्रव्यातून एक अल्फा कण उत्सर्जित झाल्यास मूलद्रव्याचे अणुवस्तुमान 2 ने तर अणु अंक 4 ने कमी होतो. हे स्टेटमेंट लिहिले. आणि कोणता? अल्फा कण. बाळांनो, जेव्हा जेव्हा अल्फा कण येईल लक्षात ठेवायचं हेलियम. हेलियमचा अणु क्रमांक 2, अणुवस्तुमान 4. जर अल्फा कण इमिट होणार असेल तर अणुवस्तुमान 4 ने आणि अणु क्रमांक 2 ने कमी होतो. तर जी व्याख्या आपल्याला दिली काय एकदम चुकीचं वाक्य दिलेलं आहे. तर अल्फा कण म्हटलं की तुम्ही हेलियम लक्षात ठेवा. हेलियमचा अणु क्रमांक 2, अणुवस्तुमान 4. तर अणुवस्तुमान 4 ने कमी होतो, अणु क्रमांक 2 ने कमी होतो जेव्हा जेव्हा अल्फा पार्टिकल काय होणार आहे? इमिट होणार आहे, किरणोत्सार होणार आहे. दुसरं लिहिले, एखाद्या किरणोत्सारी मूलद्रव्यातून बीटा कण इलेक्ट्रॉनच्या रूपात उत्सर्जित झाल्या त्या मूलद्रव्याचा अणु क्रमांक 1 ने वाढतो, मात्र अणुवस्तुमानात कुठलाही बदल होत नाही. हे वाक्य काय विधान बरोबर आहे. जर बीटा कण इमिट होणार असेल तर अणु क्रमांक 1 ने वाढतो. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, मी स्टार केले. ह्या क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. तिसरा लिहिले, गॅमा किरणाचा वेग प्रकाशाच्या वेगा इतका असतो. तर हा पण स्टेटमेंट काय एकदम बरोबर आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा आपल्याला काय विचारतंय, योग्य विधाने विचारलं होतं. पहिलंच विधान आपलं चूक आहे. मग आता बघा पर्याय अ चूक येणार, अ चूक येणार, वरील सर्व चूक येणार. कोणतं येणार? ब आणि क. पर तुम्हाला पहिलं जरी विधान माहिती असतं चुकीचं आहे तरी तुमचं आन्सर बरोबर आलेलं असतं. पुन्हा मी बघा हा प्रश्न चूक बरोबर पेक्षा हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा एखाद्या किरणोत्सारीतून अल्फा कण उत्सर्जित होईल तर अल्फा साठी तुम्ही, मी पुन्हा सांगतोय, हेलियम लक्षात ठेवायचं. अणु क्रमांक 2 ने आणि अणुवस्तुमान 4 ने कमी होत असतो.
बीटा कण जर इमिट झाला तर अनुक्रमांक 1 ने वाढतो, अणुवस्तुमानात कुठलाही बदल होत नाही, लक्षात ठेवून द्यायचं. हे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट करून घ्या. पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. इथं काय पाहिजे होतं, अणुवस्तुमान 4 ने पाहिजे होतं आणि अनुअंक 2 ने पाहिजे होतं. ठीक आहे, मग याचा आन्सर काय, तर पर्याय क्रमांक 4 ब आणि क आपल्याला योग्य विधाने विचारले. ठीक आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा. पुढे जाऊ. आता इथे विचारले बाळांनो की फॅरेडेचा विद्युत अपघटनाचा नियम कशाशी संबंधित आहे. तर फॅरेडेचा विद्युत अपघटनाचा नियम कशाशी संबंधित असतो, तर सममूल्य भाराशी असतो. ठीक आहे, फॅरेडेचा दुसरा तो नियम आहे की जसं जसं तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास करणार तर काय होतं, मॅग्नेटिक फील्ड तयार होऊ शकत असते. पण आपल्याला तो विचारलाय विद्युत अपघटनाचा, मतलब तुम्ही जर इलेक्ट्रोलायसिस करणार असाल, एनोड आणि कॅथोड ठेवले तुम्ही, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर याच्यामध्ये जो फॅरेडेचा नियम आहे कशाशी संबंधित आहे, तर सममूल्य भाराशी संबंधित आहे. आता हे सममूल्य भार कसं काढलं जातं तो तुम्हाला समतो. इक्विव्हॅलेंट मास, जे काही मॉलिक्युलर मास असतं, मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय एन फॅक्टर असतं. याचा फॉर्म्युला आहे सममूल्य भार कसं काढायचं, तर मॉलिक्युलर मास तुम्ही अभ्यासलंच असेल कसं असतं, मॉलिक्युलर मास डिवायडेड बाय एन फॅक्टर, सममूल्य भार येतो असतो. फॅरेडेचा विद्युत अपघटनाचा नियम सममूल्य भाराशी असतो. जसं तुम्ही इलेक्ट्रोलायसिस करत असता, विद्युत अपघटन, एक कॅथोड एनोड असतात ना, तर त्याच्यामध्ये किती सममूल्य भार डिपॉझिट होत असतं इथं, त्याचा असे नियम आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. पर्याय क्रमांक 4. आता बघा पर्याय प्रश्न क्रमांक 54 लिहिले, खालील विधाने वाचा आणि योग्य विधानाची निवड करा. जर द्रावणाचा पीएच 1 पासून 4 पर्यंत वाढविल्यास हायड्रोजनची तीव्रता वाढते. आता तुम्हाला पीएच स्केल माहित असेल, 1 पासून 14 पर्यंत पीएच स्केल असते. ठीक आहे, मग आता ह्या पीएच स्केल मध्ये काय म्हणतं, जर तुम्ही पीएच 1 पासून 4 पर्यंत वाढवली तर हायड्रोजनची तीव्रता वाढते का, नाही बाळांनो. जेवढी पीएच वाढते तेवढी ऍसिडिटी कमी होत असते. पीएच वाढते, जेवढा पीएच कमी तेवढी ऍसिडिटी किंवा ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड म्हटला तो. जर तुम्ही 1 पासून 4 पर्यंत चाललात म्हणजे ऍसिड स्ट्रॉंग होते की नाही, वीक ऍसिड कडे चाललात, तर पहिलं स्टेटमेंट काय चुकीचं आहे. एखाद्या द्रावणाचा पीएच जर 7 असेल ते द्रावण आम्लधर्मी असते. नाही, 7 वर कोणतं असतं, न्यूट्रल म्हणतो असतो आपण. कोणतं आम्लधर्मी असतं का, नाही असणार आहे. पीएच ची संकल्पना डॅनिश शास्त्रज्ञ सोरेनसेन यांनी दिली आहे. तर हे स्टेटमेंट आहे, फॅक्च्युअल डाटा आहे, लक्षात ठेवायचं. पहिलं स्टेटमेंट काय होतं, चूक होतं. दुसरं काय होतं, चूक होतं. योग्य विधान विचारलंय, फक्त आणि फक्त क विधान बरोबर आहे. ठीक आहे, पहिलं विधान बघा, 1 पासून 4 पर्यंत चाललात, याची तीव्रता वाढत नाही, याची तीव्रता काय असते, कमी होत असते. 7 पीएच असल्यास आम्लधर्मी नसतं, ते न्यूट्रल असतं, ना ऍसिड असतं ना बेस असतं. ठीक आहे, ठीक आहे, आपण हा प्रश्न बघू. बाकीचे प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करता येईल. बघा 54 प्रश्न क्रमांक हा झालाच आहे. पुढचा एक प्रश्न आपण घेऊ. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते, या अभिक्रियेस डायडॅश म्हणतात. काय म्हणतात बाबा, जड केंद्रकाचं रूपांतर कशात करताय तुम्ही, हलक्यामध्ये करताय, तर हे असतं केंद्रीय विघटीकरण. ठीक आहे, साधा सरळ प्रश्न आहे. जड केंद्रकाचं हलक्यामध्ये रूपांतर होत असताना प्रक्रियेस काय म्हणणार तुम्ही, विखंडीकरण म्हणणार. खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे आपल्याला विचारलंय. आता तुम्ही 3 व्याख्या वापरल्या तुम्हाला कळून शकेल. तर ह्या पर्याय क्रमांकातलं फक्त विधान कसं असतं बरोबर, दृष्टीदोष, दूरदृष्टी दोष दूर करण्यासाठी तुम्ही बहिर्वाक्य भिंग वापरू शकता. आता हे दूरदृष्टी दोन काय असतं, तर तुम्हाला दूरदृष्टिकोनामध्ये काय होतं, दूरचं दिसतं पण जवळचं दिसत नाही. जर तुम्हाला जवळचं दिसत नाही, हा रोग विधान किंवा रोग दोष दूर करायचा, तर तुम्ही कोणता भिंग वापरणार, बहिर्वक्र भिंग वापरणार आहात. ठीक आहे, फक्त पर्याय कोणता, क येणार. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. चला थोडंसं फास्ट घेऊ आपण. इथं बघा प्रश्न विचारले तुम्हाला की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मधील 2 कार्बन अणूमध्ये कोणता बंध असतो. तर बघा सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन 2 प्रकारचे हायड्रोकार्बन असतात. सॅच्युरेटेड मध्ये कोण असतो, तर एकेरी बंध असतो. ठीक आहे, हायड्रोकार्बन मध्ये सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड 2 प्रकारचे असतात. आपल्याला विचारलंय सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये, इथं लिहिलेलं पण आहे, कोण असतो, तर सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो. ठीक आहे, पुढे जाऊ. इथे तुम्हाला विचारलंय एक प्रश्न दिलेला आहे फिजिक्सचा की 100 ओहम दिलेला आहे, रोध आहे, कुंडलिकामधून 5 सेकंद विद्युतधारा गेल्यावर 2000 जूल उष्णता निर्माण होतो, कुंडलिकातील विभांतर काढा. तुम्हाला विचारले बाबा पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे, तुम्हाला व्ही काढायचा आहे. तर यासाठी एक फॉर्म्युला, सिंपल फॉर्म्युला असतो, तो तुम्ही लक्षात ठेवायचा. Q इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर इंटू टी. हा फॉर्म्युला आहे, तुम्ही हा फॉर्म्युला यूज केला तर तुम्हाला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे,
व्ही स्क्वेअर, व्ही म्हणजे काय पोटेन्शियल डिफरन्सचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर रेजिस्टन्स इनटू टाइम. ही काय तर जूल असते एनर्जी, किंवा याच्यासाठी एच पण यूज केला जातो कुठे कुठे. ठीक आहे, आन्सर काय येणार 58 चा. मग तुम्ही आन्सर कॅल्क्युलेट केल्यावर तुम्हाला कळून जाईल. आन्सर आय थिंक सेकंड, 58 चा आन्सर सेकंड यायला पाहिजे. ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज करा तुम्ही, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. Q इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर इंटू टी. इथं विचारले आपल्या खालीपैकी कोणते भौतिक स्वरूपाचे बदल आहे. आता भौतिक आणि काय असतं, रासायनिक बदल असतात. आपल्याला 4 बदल दिलेत आणि याच्यातले भौतिक स्वरूपाचा बदल विचारले. बघा, घन पदार्थाचे द्रव पदार्थांमध्ये द्रावण होणे कोणता बदल आहे, भौतिक आहे. द्रव स्वरूपाचे वायू रूपात बाष्पीभवन होणे भौतिक बदल आहे. वायूचे द्रवकरण होणे भौतिक बदल आहे. लेकिन पर्याय क्रमांक ड बघा, पदार्थाचे अवक्रमण होणे हा भौतिक बदल नाही तर रासायनिक बदल आहे. आपल्याला विचारले भौतिक स्वरूपाचे, मग फक्त ड एलिमेंट करा, ड कॅन्सल, ड आणि फक्त पर्याय क्रमांक काय येणार 4 येणार. ब, क आणि अ तीनच कोणतेच भौतिक स्वरूपाचे, ड नाही आहे. भौतिक रासायनिक स्वरूपाचा बदल आहे ड. इथे बघा, विद्युत क्षेत्रामध्ये अनंत अंतरावरून हव्या असलेल्या बिंदूपर्यंत एकक धन विद्युतभार आणण्यासाठी क्षेत्राच्या विरुद्ध दिशेने करावे लागणारे कार्य म्हणजे काय असतं, तर त्याला काय म्हणतात तुम्ही, विद्युत विभवन म्हटलं जातं. पर्याय क्रमांक क असतं फक्त, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. इथे बघा, खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे. तुम्हाला 3 विधानं दिलेत आणि बरोबर विधान विचारले. तुम्ही जरी बघितलं तर तुम्हाला कळून जाईल. 61 आन्सर काय तर फक्त ब आणि क बरोबर आहे. विधान अ काय तर चुकीचं असतं. ठीक आहे, आता फॅक्च्युअल माहिती आहे, ही माहिती तुम्हाला माहिती असली पाहिजे. सिटी स्कॅन काय असतं काय नसतं. ठीक आहे, पुढे जाऊ आपण थोडंसं. हा प्रश्न बघा लक्षात ठेवा बाळांनो, हा थोडासा महत्वाचा आहे. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची आपण काय वाढवतो, तर विपुलता वाढवतो, किंवा तुम्ही त्याला अँप्लिट्यूड म्हणू शकता. साऊंड कमी आहे, साऊंडला हाय साऊंड मध्ये कन्वर्ट करायचं, तर तुम्ही साऊंडचं काय वाढत असता, विपुलता किंवा अँप्लिट्यूड वाढत असतं. वीक साऊंडला लाऊड साऊंड मध्ये करायचं. डीजेचा साऊंड असतो, कमी साऊंडचा हाय साऊंड करायचं, तुम्ही काय इन्क्रीज करत असता, तर अँप्लिट्यूड विपुलता करत असता. कोणत्या शास्त्रज्ञाच्या सिद्धांताने क्लासिकल भौतिकातून आधुनिक भौतिकात संक्रमण झाले, तर हे काय मॅक्स प्लँक आहे. हा शास्त्रज्ञ आहे. आता हे भौतिक आहे की तुम्हाला विचारले बघा, क्लासिकल फिजिक्स मधून तुम्ही मॉडर्न फिजिक्स मध्ये कसं कन्वर्ट झाला, तर तो कोणता शास्त्रज्ञ आहे, मॅक्स प्लँक नावाचा शास्त्रज्ञ. ठीक आहे, इथे बघा विचारले, वर फेकलेली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते तेव्हा तिचा आरंभीचा वेग काढा विचारले. तर आता हे फॉर्म्युला आहे, तर याच्यासाठी तुम्ही कोणतं इक्वेशन करू शकता, इक्वेशन ऑफ मोशन यूज करतोय. यू स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. आता बघा, आरंभीचा वेग काढायचा, इनिशियल वेलोसिटी काढायचा, तुम्हाला यू स्क्वेअर काढायचा आहे. फायनल वेलोसिटी 500 मीटर उंचीवर गेल्यावर फायनल वेलोसिटी तुम्ही काय घेणार आहात, v इक्वल टू 0 घेणार आहात. ए म्हणजे काय असतं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी ची व्हॅल्यू 9.8 पुट करा तुम्ही, आणि आपल्याला काय काढायचं, तर यू ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, आणि एस म्हणजे किती दिले, 500 दिलेलं आहे. ठीक आहे, इक्वेशन ऑफ मोशन आहे हे. इक्वेशन ऑफ मोशन वर दिलं होतं v स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. तुम्ही व्हॅल्यू पुट केलं तर तुम्हाला भेटून जाईल. जी ची व्हॅल्यू त्यांनी दिली 10 दिली, 8.9 घ्यायची गरज नाहीये, 10 तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, आन्सर 4 क्रमांक आन्सर येते 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, मोशनच्या इक्वेशन वरचा क्वेश्चन होता. पुढे जाऊ आपण. इथं आता विचारले तुम्हाला खालीपैकी कोणत्या परिस्थितीत नकारात्मक वर्क होते, तर बघा याचा प्रश्न क्रमांक सेकंड असतं, when force and displacement in opposite direction. पर्याय क्रमांक 65 चा आन्सर काय येत असतं, सेकंड येत असतं. ह्या गोष्टी आता ठीक आहे, तर याचा पर्याय क्रमांक काय सेकंड आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. हे फॅक्च्युअल डाटा तुम्हाला माहिती असतं म्हणून थोडं स्पीड मध्ये घेतोय. आता विचारली तर योग्य जोड्या जुळवा, आणि तर साधं सरळ असतं. तुम्हाला मी सांगितलं जे तुम्हाला सगळ्यात माहिती असेल पहिल्यांदा ती गोष्टी जोडून घ्यायची. तुम्हाला माहिती आहे बल कशामध्ये मोजतो, तुम्ही डाईन मध्ये मोजत असता. तर अ चा आन्सर काय थर्ड आहे, तर बघायचं अ चा आन्सर थर्ड कुठे दिले, पर्याय क्रमांक थर्ड मध्येच दिलेला आहे, तर जोडे जुळून जातात. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. 1 मिलीग्राम वस्तूंचे एनर्जीत रूपांतर करताना किती ऊर्जा मिळते, तर ह्याचं ऊर्जेचं आन्सर असतं पर्याय क्रमांक 4, 9 × 10⁻10 जूल मध्ये असते. ठीक आहे, आता ही डाटा फॅक्च्युअल डाटा सारखीच गोष्ट आहे, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथे विचारलं बघा, कार्बन 14 या समस्थानिका, तर समस्थानिकी काय असतात, अनुक्रमांक सारखा असतो, वस्तुमान काय असतं बाळांनो, वेगळं असतं. तर इथे आपल्याला कार्बन 14 दिलेलं आहे, मग अनुक्रमांक सारखा असणार आहे. कार्बनचा अनुक्रमांक काय असणार आहे, 6. तर कार्बन कडे प्रोटॉन 6 असतील आणि न्यूट्रॉनची व्हॅल्यू काय असतील, 8 असेल. तर किती न्यूट्रॉन असतात, 6 आणि 8. पर्याय क्रमांक सेकंड असतं.
समस्थानिक आहे, अनुक्रमांक सारखा, अणुवस्तुमान वेगळा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. इथं विचारलं बघ, खालील विधाने दिली आणि वाक्य कोणती बरोबर आहे. इलेक्ट्रॉनचा प्रवाह ऋण प्रभारित कडून धन प्रभारित असतो, तर बरोबर आहे. इलेक्ट्रॉनच्या वहनाची दिशा विद्युत धारेच्या विरुद्ध असते, बरोबर आहे. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आपल्याला विचारले बरोबर, दोन्ही वाक्य बरोबर आहेत. ठीक आहे, शेवटचा एक प्रश्न आहे, तेवढा आपण घेऊन टाकूयात. ठीक आहे, झाले एवढे प्रश्न होते विज्ञानाच्या बाबतीमधले. साधे सरळ प्रश्न दिले, सगळ्यात जास्त रोगावर, ग्रंथीवर प्रश्न विचारले. हा बघा, पर्याय क्रमांक 67 चा आन्सर क्रमांक काय असतं, 4 असतं, लक्षात ठेवून ठेवा. फॅक्च्युअल डाटा आहे. ठीक आहे, सारे प्रश्न मी बऱ्यापैकी कव्हर केले. शेवटचे प्रश्न फॅक्च्युअल डाटा असल्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळ घेतला नाही तुमचा. काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही कमेंट वगैरे करू शकता. ठीक आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये बॉन्ड, सिंगल बॉन्डच प्रेझेंट असतात. ठीक आहे, एवढे सायन्सचे क्वेश्चन होते. बाकी एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअरचे प्रश्न आहेत, ते तुम्हाला बाकीचे टीचर्स एक्सप्लेन करून देतील. सायन्सचे प्रश्न खूप सोपे होते, एकदा बघून घ्या. कोणत्या क्वेश्चनवर डाऊट असेल तर तुम्ही नंतर कमेंटमध्ये करू शकता. आपण सायन्सचे सारे प्रश्न कव्हर केले. शेवटचे प्रश्न थोडेसे फॅक्च्युअल डाटा असल्यामुळे मी थोडंसं फास्टमध्ये घेतलेलं आहे. बाकी एन्व्हायरमेंट आणि करंटचे प्रश्न तुम्हाला बाकी टीचर्स कव्हर करून देतील. ठीक आहे, थँक्यू सो मच.